शंकर महाराजांनी एक निरोप दिला जेव्हा ते आले होते. मला म्हणाले म्हणजे गुरुपदाच्याच दिवशी मला म्हणाले की बरीच मंडळी आमच्याकडे येतात माझ्या समाधीवर आणि प्रबोधन करतात. म्हणतात की हे कसले संत, यांना अशा गोष्टी लागतात, सिगरेट, मद्याचं नैवेद्य, हे कसं काय म्हणे. तर तुला जमेल का सांगायला, माझं हे काम करशील का? ब्रह्ममुहूर्तावर मला बाबाजी समोर दिसायला बाबाजी आहेत असे विशाल त्यांचा देव आणि खूप उंच आणि तेज कुंज काय त्याची ती रात्र होती, अर्थात ते ब्रह्ममुहूर्ताचंच मी पाहत होते. आणि त्यावेळेस ते आल्यानंतर त्यांचं वाक्य होतं की खूप शतकानंतर मी खाली उतरले, असं बाबाजी म्हणाले की खूप शतकानंतर मी खाली उतरले आणि तुला विश्वाला क्रियायोग द्यायचा आहे, तुझी मी निवड केली. तुमचे आई ज्या होत्या तर त्यांचा बहुतेक तो शेवटचा काळ होता आणि त्यामध्ये तुम्ही त्यांना काही उपदेश म्हणा किंवा संदेश असं सांगितला. तू जेव्हा जाशील ना तेव्हा तुला म्हटलं काही लोक दिसतील. तिला मी एक शहराचं नाव सांगितलं, त्यावर तुला पुन्हा जन्म घ्यायचा असेल. पण जी व्यक्ती आता ऑलमोस्ट जी जायला आली ती ठरवू शकते की मला कुठे करायचं. त्या 7 जोडप्यांपैकी कोणत्या जोडप्याकडे मला जायचं आहे हे आपण निवडू शकतो. आणि प्रगत जे आत्मे असतात ना ते फार विचार करूनच एखाद्या घरात येतात. कधी कधी एखादा जीव फक्त त्रास देण्यासाठी येतो. म्हणजे आपण म्हणतो ना की लहानपणापासून ते मूल आजारीच आहे किंवा व्यसनीच आहे किंवा त्रासच देतं आम्हाला, तर तसंही असतं. मी असं नेहमी लोकांना सांगते की आपण 4 दिवस कुठे बाहेर निघतो तर आपण किती तयारी करतो की बारीक मधली बारीक गोष्ट आपण ती सोबत घेतो की तिथे नाही मिळाली तर. पण जेव्हा आपण ही जगत सोडून जाणार आहोत तेव्हाची आपली तयारी काय असते. कॉस्मोस स्टार मीडिया प्रेझेंट स्वीट टॉक्सच्या आजच्या पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आजचा आपला पॉडकास्ट जो आहे हा स्पेशल आहे कारण की क्रियायोग याविषयी आपण बोलणार आहोत. अर्थातच मला माहिती आहे की आपली जी यंग जनरेशन आहे सो क्रियायोग म्हणल्या त्यांना आसनं आणि मग बापरे मग जास्त वेळ एका ठिकाणी बसावंच लागेल का असा एक प्रश्न पडतो. पण अर्थातच असं काही नाही आहे. हेच भ्रम जे आहेत आपले हे दूर करण्यासाठी आम्ही आजचा पॉडकास्ट करतोय आणि त्याच्यासाठी आज आपल्यासोबत आहेत गुरुमाई मा रुद्रात्मिका. तर मी तुमचं स्वागत करतो गुरुमाई आजच्या पॉडकास्टमध्ये. जय बाबाजी. जय बाबाजी. आणि थोडीशी आमच्या प्रेक्षकांना तुमची ओळख करून द्या, तुमचं खरं नाव काय आहे ते पण सांगा. जय बाबाजी. माझं नाव डॉक्टर अनुजा जानवलेकर. हे आता भौतिक नाम झालं, हे वापरलं जात नाही कुठे. आणि बाकी आता मला गुरुमाई म्हटलं जातं आणि गुरुमाई मा रुद्रात्मिका हे नाव आता बऱ्यापैकी प्रचलित झाले आणि लोक मला गुरुमाई म्हणून ओळखतात. गुरुमाई आजचा आपण पॉडकास्ट सुरू करूयात तुमच्या अनुमतीने. सो पण प्रश्नांकडे आता वळूयात आणि प्रेक्षकांना मला फक्त हे सांगा असं वाटेल की प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, या पॉडकास्टला लाईक करा, म्हणजे ज्यांना ज्यांना या पॉडकास्ट रिलेटेड बघायचं असेल, क्रियायोग विषयी जाणून घ्यायचं असेल तर त्यांना हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचेल. तर गुरुमाई आपण चालू करूयात आजचा पॉडकास्ट. मला पहिलाच हा प्रश्न विचारावा असं वाटेल जे मी सुरुवातीला मेन्शन केलं की क्रियायोग म्हणजे काय. कारण की बरेच भ्रम असतात की योग आणि क्रियायोग याच्यामधला काय फरक असतो आणि मग आम्हाला ध्यान करूनच तासन तास बसावं लागतं का, तर खरंच याला क्रियायोग म्हणतात का? नाही, क्रियायोग हा फार वेगळा योग आहे आणि उलट मी असं म्हणेन की सहज आणि सोपा योग आहे तसा हा. म्हणजे आपण जरी म्हणत असलो की क्रियायोग कठीण आहे, बरीच लोक तसं सांगतात की क्रियायोग कठीण आहे, वेगळा आहे, हिमालयीन योग आहे, तर खरंच हा हिमालयीन योग आहे. म्हणजे जो आजपर्यंत हिमालयीन योगी करत होते तो योग आपल्यासाठी महाअवतार बाबाजींनी खुला केला, आपल्यासाठी तो दिला आणि ही फार मोठी भेट आहे त्यांच्याकडनं आपल्याला मिळालेली. तर त्यामुळे हा योग असा आहे की जी तुमची दिवसभरातली फार फार तर 20 ते 25 मिनिटं घेतो फक्त. कारण जी आपण क्रिया करतो ती करायला तुम्हाला फक्त 3 मिनिटं लागतात. अच्छा. त्यानंतर त्याच्यासोबत येणारे थोडेसे इतर प्राणायाम ते धरून फार तर 5-7 मिनिटं होती. त्यानंतर तुम्ही जे ध्यान करणार 20 मिनिटाचं, 20 किंवा 25 मिनिटं, ते सगळं धरून तुमचं अर्धा तासाचा वेळ जाईल आणि तो सकाळी आणि संध्याकाळी द्यायचा असतो. बर. जर का कधी घाईत असाल, ध्यान करायला वेळ नाही मिळाला,
क्रिया करून 5 मिनिटं बसून जरी कोणी उठलं आणि रात्री झोपताना शांतपणे ध्यान केलं तरीही चालेल. पण क्रिया करणं खूप आवश्यक आहे आणि ती नियमित झाली पाहिजे. त्यामुळे हा योग असं नाही की काहीतरी आसनं करायची आहेत किंवा खूप काही पथ्य पाणी त्यात पाळायचं आहे किंवा खूप काही अवडंबर आहे, अजिबात नाही. तुम्ही असा तिथे शांत बसून तुम्ही प्राणायाम करू शकता. मुद्रा आणि प्राणायाम ह्यांचं एक छान असा एक समन्वय आहे आणि त्याला आपण क्रिया म्हणतो. आणि ती क्रिया सोपी आहे, सहज जमेल अशी आहे. कोणत्याही वयाच्या माणसाला जमेल अशी आहे किंवा अगदी ऑपरेशन झालेलं आहे ज्याचं किंवा हार्ट पेशंट आहे, अस्थमाचे पेशंट्स आहेत, त्यांनाही ती जमेल इतकी ती सोपी आहे. आणि त्यामुळे ती केल्यानंतर त्याचे मिळणारे फायदे मात्र फार प्रचंड मोठे आहेत, की तुमच्या शारीरिक फार त्याचे लाभ होतात. आजारपणातून बऱ्याच आपण बाहेर पडतो. जे छोटे-मोठे आजार आहेत ते तर सहज बरे होतात. मोठे-मोठे असाध्य आजारही बरे व्हायला मदत होतात, नियमित जर साधक साधना करत असेल तर. त्यानंतर त्याचे पुढचे लाभ आपल्या मनाला होतात, की मन शांत होतं. मनामध्ये असणारे विकार नष्ट होतात. आपण जे काही विचार करतोय ती थिंकिंग प्रोसेस आपली खूप सुधारते. त्यामुळे आपण खूप शांत, चांगला, सरळ विचार करू शकतो. दृष्टिकोन आपले खूप चांगले होतात आणि त्याच्यानंतरचे लाभ आहेत ते आपल्या सोल लेव्हलला असतात, अच्छा. की आपला आत्मा प्रगत व्हायला लागतो. आत्म्याला जे म्हणजे आत्मा हा बऱ्याच आपला प्रगतच असतो खरं तर. पण तरीही तो अजून प्रगत होऊन त्याच्यामध्ये अजून त्याचे काहीही त्याच्यामध्ये दुर्गुण राहणार नाही असं आणि तो अतिशय प्रगत जीव होऊन मग तो पुढे मोक्षासाठी त्याचा प्रवास सुरू होतो. येणं-जाणं आपलं थांबतं. म्हणजे जसं आपण म्हणतो, की सतत जन्म घेणं-जाणं, तर ते थांबतं. कारण की मोक्ष हा आपल्याला जिवंतपणी मिळावा असं मी म्हणते नेहमी. कारण की इच्छा, आकांक्षा पुष्कळ असतात आणि जर का त्या संपत नसतील, तर देह जरी सोडला तरी पण तो आत्मा त्या इच्छा, आकांक्षा घेऊनच वावरत असतो. तर त्यामुळे जर का त्या आपल्याला जिवंतपणे जर कमी करता आल्या किंवा जर पूर्णपणे संपवता आल्या, तर आपल्याला जिवंतपणेच मोक्ष मिळतो. बरं. आणि मग त्या आत्म्याचा प्रवास खूप छान असतो पुढचा. म्हणजे आपल्याला असं वाटतं की मरण म्हणजे बापरे! पण नाही, मरण खूप छान गोष्ट आहे. जर का त्या आत्म्याची चांगली तयारी झाली असेल, तर तो योग्य मार्गाने पुढे जातो आणि योग्य त्याच्या म्हणजे त्याचा जो काही प्रवास आहे ईश्वरापर्यंत पोहोचण्याचा, तो सुकर होतो, छान होतो. त्यामुळे क्रियायोग आपल्याला खूप मदत करतं या सगळ्यासाठी. क्रियायोगाच्या वेगवेगळ्या स्टेजेस आहेत. आपण ॲडव्हान्स मग प्रगत म्हणजे पहिल्यांदा बेसिक केली, की प्रगत असते, एक ॲडव्हान्स बॅच असते. त्याच्यानंतर ब्रह्मखोजच्या साधना असतात, की ज्याच्यामध्ये आपण तत्वसाधना करतो. पण बेसिकली क्रियायोग हे तत्वसाधना आहे. त्यामुळे तत्वसाधना तुम्ही केलीत, की तुमची 5ही तत्व जे आहेत शरीराचे ते बॅलन्स होतात. ओके. आणि तत्व तुमची बॅलन्स झाले, की तुमचे आजारपण कसे येणार मग? कारण की तत्व बिघडल्यामुळेच आजार येत असतात. अच्छा. प्रत्येक आजाराचं एक तत्व असतं. ते तत्व बिघडलं की तो आजार येतो. बरं. त्यामुळे तुमचे तत्व छान झाले शरीराचे, बॅलन्स झाले, की तुम्हाला आजारपण येत नाही. पुढे जाऊन असेही साधक आहेत, की जे तत्वयोगी असतात, की जे तत्वांवर पूर्णपणे काबू करू शकतात. त्यामुळे जसं आपण काही इंग्लिश सीरियल्स बघतो, वॉटर वेंडर वगैरे अशा, की म्हणजे अशा तर त्यांनी ते खूप वेगळं दाखवलंय. पण खरोखरच असं होतं, की त्या तत्वांवर किंवा त्या जी पंचमहाभूतं आहेत, त्यांची आणि आपली ट्यून इतकी जुळते, कारण की तेच पंचमहाभूत आपल्या शरीराशी आहेत आणि त्याच्यामुळे त्यांच्यापासून धोका राहत नाही आपल्याला काही आणि आपण साधनेत प्रगत होऊ शकतो त्यांच्या बरं. मदतीत. त्यामुळे क्रियायोग हा अतिशय महत्वाचा योग आहे, जो खूप प्रगत आपल्याला करू शकतो आणि तरुणांसाठी तर तो खूपच महत्वाचा आहे, हे मी नेहमीच सांगेन. कारण की तरुणांच्या मध्ये जी आज आपण सगळी स्पर्धा पाहतोय आणि त्या स्पर्धेमध्ये मग कुठेतरी नर्वस होतात ते, थकतात, बसतात, हताश होतात. जर का क्रियायोग असेल, तर हे डिप्रेशन त्यांना येणार नाही. ते हताश होणार नाही आणि रोज त्यांना नवीन काही सुचेल. कारण की मेंदू इतका आपला सक्षम होऊन जातो ना रोजच्या इतक्या ऑक्सिजनने, की नेहमीपेक्षा जास्त काम करू शकतो. शरीराची क्षमता वाढते. त्यामुळे कमी झोपूनही माणूस फ्रेश राहतो, उत्साही राहतो. मनामध्ये असं छोट्या-छोट्या गोष्टींचं दुःख राहत नाही. एक मनाची सवय होऊन जाते, वृत्ती होऊन जाते, की आनंदी जगायचा आणि त्याच्यामुळे माणूस सुखी जीवन जगू शकते. सगळ्या स्पर्धा छानपैकी पार करू शकतो, जिंकू शकतो, आयुष्यात पुढे जाऊ शकतो, सगळ्यांना समाधानी ठेवू शकतो. अच्छा. तर त्यासाठी क्रियायोगाची सगळ्यांना खूप आवश्यकता आहे. म्हणजे हा सायंटिफिक गोष्टींवर बेस्ड योग आहे. आपण असं काही हो. बाकी गोष्टी याच्यामध्ये काही नसतं. नाही, नाही. काहीच आत्ता तुम्ही मगाशी उल्लेख केला त्याप्रमाणे क्रियायोग म्हणलं की आपल्यासमोर नाव येतं ते म्हणजे महाअवतार बाबाजींचं. तर
तुमच्या आयुष्यात क्रियायोग कधी आला आणि तुमची आणि महाअवतार बाबाजींची भेट कशा प्रकारे झाली? महाअवतार बाबाजी म्हणजे एक काय म्हणू म्हणजे कसं जे ते प्रतिशिवच आहेत हां. असं मला वाटतं, की शिवसमान आहेत ते अगदी. आणि त्यांनी ही खूप मोठी भेट दिली आहे जगाला, की त्यांनी क्रियायोग सर्वांसाठी खुला केला. त्यासाठी त्यांनी लाहिरी महाशयांना यासाठी आणलं आणि लाहिरी महाशयांचे इतके थोर आपल्यावर उपकार आहेत, की त्यांनी सर्व प्रापंचिक लोकांना हा योग दिला आणि तो योग पुढे आज असा चालत आलेला आहे. तर त्यामुळे महाअवतार बाबाजी हे खरंच लाहिरी महाशय खूप दिव्य पुरुष होते आणि त्यामुळे त्यांना ते दर्शन झालं. त्यांनी त्याला पाहिलं, समोर भेटले ते वगैरे. बाबाजींचं दर्शन तसं होतं. दिव्य स्वरूप त्यांचं असल्यामुळे ज्योती स्वरूप त्यांचं दर्शन होत असतं बरं. आणि गंभीर त्यांची वृत्ती आहे. गंभीर म्हणण्यापेक्षा त्यांचा आवाज गंभीर आहे. ते जे काही सांगतात ते फार कमी शब्दांमध्ये असं कोड लँग्वेजमध्ये बोलल्यासारखं असतं, की ते समजून घ्यायला थोडा विचार करावा लागतो. तर माझं पहिली भेट म्हणण्यापेक्षा अनेक जन्मात त्यांचं आणि माझा संबंध राहिला असणार निश्चित. पण या जन्मी मला 2006ला वगैरे मी क्रियायोग शिकली. ओके. म्हणजे माझी मैत्रीण एक आहे आणि तिचे मिस्टर क्रियायोग शिकवायचे. प्रेम निर्मल गुरुजी. ते फार प्रसिद्ध आहेत आणि खूप छान स्वभाव आहे त्यांचा, प्रगत आहेत साधनेत ते. तर ते तिने मला असं एकदा सहज बोलवलं, की "तू ये ना, तू ध्यान वगैरे शिकवतेस, तर तुला मदतच होईल." आणि मी गेले आणि त्या बॅचमध्ये जे काही 20-25 जण होते, त्यांच्यामध्ये मला सहज शांभवी वगैरे येत होती. माझा ओंकार छान होत होता, माझं प्राणायाम छान होत होता. तर त्यांनी मला सांगितलं मधल्या वेळेत, की "तुमचं आज्ञाचक्र उघडलेलं आहे वगैरे हां. आणि खूप छान करताय तुम्ही." नंतर मग त्यांनी मला दोघांनी खूप छान माझ्याशी बोलले बॅच संपल्यानंतर आणि मग मला त्यांनी सांगितलं, की सर्वसामान्यांसाठी तुम्ही हे शिकवा पुढे. कारण की खूप कमी लोकं क्रियायोगापर्यंत पोहोचतात आणि त्याच्यामुळे म्हणजे अगदी तळागाळातील लोकांना क्रियायोग नाही मिळत आहे. तर तुम्ही कराल का हे कार्य? तर मी म्हटलं, की बापरे! जमेल ना मला ते वगैरे. तर हो म्हणे, "का नाही? तुम्हाला ते म्हणजे मला त्यांची इनडायरेक्टली ती आज्ञाच होती, की ते मी करायला हवं. आणि मी तिला असंही विचारलं होतं, की म्हटलं समजा एखाद्याची ऊर्जा अगदीच चढली तर? असंही मी तिला म्हटलं. तर तिने मला इतकं सहज सांगितलं, म्हणे, "अगं काय तू ठाकूरांना हाक मारशील, बाबाजींना हाक मारशील ते येतील ना." बरं. असं म्हणाली. हां. तर मी म्हटलं, "बरं." असं आणि आणि नंतर मला तसं झालंही बॅचमध्ये अनेक वेळा ऊर्जा चढते वगैरे आणि त्यावेळेला मी फक्त म्हणायचे, की "ठाकूरजी आता बघा." ठाकूरजी म्हणजे माझे गुरुदेव रामकृष्ण परमहंस आणि बाबाजी आता बघा आणि मी फक्त हात असं बाबाजी बघा यांची ऊर्जा वाढतीये आणि ते शांत झालेले मला दिसायचे, की मला असं कॉन्फिडन्स झाला, की म्हणजे आपण म्हटलं, की बाबाजी किंवा ठाकूरजी कोणीतरी येतं आणि हे करतं. म्हणजे तसं काही आपल्याला टेन्शन नाही आहे, की काही काही होईल असं. आणि तसं बरेचदा झालं आणि होतंच म्हणजे प्रत्येक बॅचला तसं होतं. आता ही एक माझी नाशिकला बॅच झाली ना, तर त्याच्यामध्ये एक साधकाने प्रचंड तो किंचाळत होता. म्हणजे जेव्हा चक्रजागृती सुरू झाली ना, खूप असे हात पसरून आणि खूप असं भेसूर किंचाळत होता. म्हणजे ते कळत होतं, की हे याच्यामध्ये काहीतरी आहे निगेटिव्ह. आणि मग ते पूर्णपणे जेव्हा निघालं ना, तेव्हा तो खूप शांत झाला. आणि नंतर मग अगदी शांत ध्यानस्थ व्यवस्थित बसला तो. बरं. तर त्याने विचारलं, की "काय मला होत होतं?" म्हटलं. मी म्हटलं, "तुला काय जाणवलं?" तर तो म्हणाला, की "असं काहीतरी खूप खेचून बाहेर येतंय माझ्यातनं." असं मला वाटत होतं, की काहीतरी खेचतंय. आता सगळे अवयवच माझे बाहेर येतात की काय? असं म्हणे मला झालेलं. मग मला ते खात्री पटली, की जे होत होतं, जी प्रोसेस, तर ती याच्या शरीरातून ती निघत होती. म्हणजे इतकं क्रियायोग सक्षम आहे. सक्षम आहे, की शरीरामध्ये किंवा आपल्या आसपास काही निगेटिव्ह असेल, तर तेही काढून बाहेर फेकलं जातं. आणि हा अनुभव मी भरपूर बॅचेसमध्ये घेतलेला आहे, वाह! की अशा प्रकारे एखादी दुष्ट शक्ती बाहेर पडते. हां. बरेचदा माझ्याशी संवादही झालेला आहे या शक्तींचा. बरं. तर ते आपण नंतर बोलूच त्या विषयावर. अगदीच. तर त्यामुळे बाबाजीची भेट मला म्हणजे त्या ह्याच्याने झाली. आदर. त्यानंतर म्हणजे 2010ला मी एकदा रात्री झोपले होते आणि ब्रह्ममुहूर्तावर मला बाबाजी समोर दिसायला लागले स्वप्नामध्ये. हां. आणि गुफा होती, जी आता फुकुशिनाला जी गुफा आहे तीच. आणि मी तिथे बसली आहे. बाबाजी आहेत असे विशाल
त्यांचा देह आणि खूप उंच आणि तेजपुंज काया त्यांची, म्हणजे ती रात्र होती, अर्थात ते ब्रह्ममुहूर्ताचंच मी पाहत होती. तर त्याच्यामुळे पण स्वयंप्रकाशी असल्यासारखे अगदी. बर. आणि आवाजही त्यांचा असा गंभीर होता आणि त्यांनी क्रियायोगाच्या बद्दल खूप काही गोष्टी त्यावेळेस सांगितल्या ओके. आणि त्या मी ऐकल्या. जेव्हा मला जाग आली ना, तेव्हा मला असं वाटलं, की अरे आपण विसरतोय की काय हे सगळं? पण तसं नाही झालं. मला देहबोधावर जरी त्या घटना, त्या गोष्टी वाक्य टू वाक्य लक्षात नसली, तरी पण ज्या वेळेला मी शिकवते, ज्यावेळेला मी बोलते, तेव्हा एखादं वाक्य असं येतं, की अरे हे वाक्य आपल्याकडे कुठून आलं? तर ते संदर्भ कुठेतरी त्या सबकॉन्शियस माइंडमध्ये आहे वा. आणि ते वापरले जातात. येत. आणि ते बाबाजींना मी त्या दिवशी पाहिलेलं आणि क्रियायोग तर मी 2007 पासूनच शिकवत होते. हा. त्यामुळे ध्यानात बरेचदा मला ती एक ऊर्जा मी अनुभवायची. स्वप्नात बरेचदा मला ती ऊर्जा दिसायची. आणि मग मी असं मनात म्हटले, की जेव्हा बाबाजी दिसले तेव्हा, की मला असं वाटलं, की म्हणजे प्रत्यक्ष समोर जर येऊन जर मला सांगितलं गेलं, तर मला जास्त कळेल. करेक्ट. कारण की माणसाचं मन आहे. आपण कदाचित मनाचे काही खेळ असतील. माणूस जो विचार करून झोपतो तेच बरेचदा स्वप्न पण पडतात. त्यामुळे मनाचे खेळ नसावेत. तर जे काही असेल ते क्लिअर असावं. तर त्यामुळे मला समोर येऊन जर जर मला सांगता आलं, तर मला किती चांगलं होईल. बाबाजी समोर येऊन सांगतील. तर तशाच मग पुढे जी काही मला दर्शनं झाली, ती मग माध्यमाच्या आधारे झाली. बर. की त्यांनी माध्यम निवडलं आणि त्या माध्यमाच्या आधारे पुढचे बऱ्याचशा गोष्टी कार्याबद्दल किंवा काही जे महत्वाचे संदेश संकेत होते ते तसे आले. आश्रमाबद्दल पण तसाच संदेश त्यांनी पाठवला बर. आणि आज त्या ठिकाणी आश्रम आहे. कुठे? कुकुचिनाला आहे, जे जिथे बाबाजींची गुफा आहे, तिथेच गुफेच्या पायथ्याशी आपला आश्रम आहे. आणि तो परिसर पूर्ण फार दुर्गम आहे. त्यामुळे तिथे मेडिकल स्टोअर नाही, शाळा नाही, कॉलेज नाही. दुकान फक्त 1-2, तेही काही वस्तू तुरळक मिळतील असं. बर. आणि त्या भागामध्ये जवळ-जवळ 100 देशातनं भक्त येतात बाबाजींचे. बर. सतत लोक येत असतात. पण तरीही तिथे तसं म्हणावं तसं काही प्रगती नाही झालेली. पण त्या भागामध्ये एक वेगळी ऊर्जा अनुभवायला मिळते. कदाचित ती नाही आहेत त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी, ते बरंही वाटतं, की त्या ठिकाणी जी दैवी ऊर्जा अनुभवायला मिळते ना, ती हे सगळं बाजार मांडलं गेलं तर नाही ती मिळत. नाही. बरोबर. आणि त्या गुफेची ऊर्जाही खूप वेगळी आहे आणि म्हणून इतके लोक दुरून येतात तिथे ध्यान साधना करण्यासाठी. आणि तिथे आता तो एक आपला आश्रमाचा एक फेज फक्त कंप्लीट झालाय. एक बाजू आपण बांधली आहे. कारण की बाबाजींचं सारखं संदेश होता की जल्द से जल्द काम सुरू कर. बर. आणि त्यावेळेला तसं काही निधी नव्हताच की करावं. पण फार एक छोटी फिक्स डिपॉझिट होती आणि मग आम्ही असा विचार केला की करूया. बाबाजींची लीला आहे, होणार पुढे काम. काम पैशांसाठी थांबणार नाही याची मला खात्री होती. हा. आणि खरंच ते सुरू केलं काम आणि ते पूर्ण झालं. म्हणजे तो एक बाजू पूर्ण झाली. अजून फार मोठं आश्रमाचं काम बाकी आहे. ते निधी येईल तसं हळूहळू, पण एक बाजू झाली. पण तिथे आम्ही फार वेगळ्या गोष्टींचा अनुभव घेतो, की जे ध्यान मंदिर आहे, तर ते ध्यान मंदिर आम्ही रात्री बंद करतो. आणि माझी खोली जी आहे ती फार वरती आहे. तर मी तिथे जाऊन जेव्हा रात्री जाते, तर मी स्क्रीनवर पाहते की सगळे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मला ती स्क्रीनवर ते दिसत असतं. ध्यान मंदिरामध्ये अंधार असतो. सगळ्या लाईट्स बंद आहे दरवाजा, सगळं. पण तरीही हल्लीचे कॅमेरे प्रगत आहेत की ते दिसतच तुला. तर त्याच्यामध्ये मला असं दिसतं की एक अशी उंच आकृती आतमध्ये वावरत आहे. त्यानंतर खूप एनर्जी बॉल्स फिरत आहे. त्यानंतर बरेचदा मला असं दिसलंय की असं वावटळीसारखं काहीतरी फिरतं आहे आतमध्ये. बर. असं मला दिसतं. इव्हन माझ्या दाराच्या बाहेरही तसं मला दिसतं. तर त्याच्यापेक्षा छोटे-छोटे व्हिडिओज घेतले मोबाईलवर, की म्हणून आश्चर्य वाटतं, की कसं काय असं हे दिसतात त्या काही गोष्टी. आणि हे सगळं दिसतं आम्हाला कॅमेऱ्यामध्ये. वा. असं नाही की आपण मनाचे खेळ. मनाचे. कॅमेऱ्यामध्ये आम्ही ते पाहतोय, की ह्या अशा काही आकृत्या दिसतात आतमध्ये. असं वाटतं, की आतमध्ये जल्लोष चाललाय. बऱ्याच विभूती आत आहेत. जे खूप एनर्जी बॉल्स असे उडत असतात. असे प्रकाशमय वलय आतमध्ये फिरत असतात. वा. आणि एक वेगळीच ऊर्जा जाणवते. आणि मग मला असं समाधान वाटतं, की हेच बांधून झालंय त्याच्यामुळे आज कदाचित इथे या सगळ्यांचा वावर होतो. आणि जे फॉरेनर्स वगैरे येतात कधी-कधी दिवसभर बसतात ध्यान मंदिरात साधना करायला. आणि ते खूप छान मतं देऊन जातात, की आम्हाला खूप शांत वाटलं. असं वाटलं, की आम्ही फील केलं बाबाजींना, की ते आहेत आसपास.
आणि ती शांती आणि हे सगळं खूप आम्हाला आवडलं. असे खूप छान-छान बोलून जातात. सो खूप बरं वाटतं मला ते. वाह! त्या सगळ्यांच्या व्यवस्थेसाठीच ते आश्रम आहे, की खूप फॉरेनर्स येतात. त्यांची पटकन व्यवस्था होत नाही. कारण की मेन रोडपासून सुद्धा परत 2 किलोमीटरच्या आतमध्ये ती गुफा आहे. म्हणजे तो रस्ता संपतो तिथून पुन्हा 1.5 किलोमीटर चढण आहे आणि मग गुफा येते. त्यामुळे मग त्यांची तेवढ्या भागात लगेच व्यवस्था होत नाही राहण्याची किंवा काय किंवा रात्र झाली थांबलं पाहिजे आपण तर ते होत नाही. बरं. तर आता ती त्यांची व्यवस्था होऊ शकते तिथे. तर गुरुमाई आता कसं असतं, की सगळ्याची सुरुवात लोकांना त्याची उत्सुकता असते, की या सगळ्याची सुरुवात कुठून झाली? म्हणजे अर्थातच तुमचं बालपण कसं होतं? तुम्ही बालपणी म्हणजे असं आध्यात्मिक किंवा ध्यान वगैरे करायचात का? माझा जन्म मुंबईतीलच 1970चा माझा जन्म आहे आणि त्यावेळची एक घटना आई मला लहानपणी आणि नंतरही सांगायची. तर ती अशी होती, की त्यावेळेला आम्ही चाळीत राहत होतो आणि पाण्याची नळ मात्र बाहेर होते. म्हणजे चाळीच्या शेवटी ते पाण्याचं नळ होतं आणि संध्याकाळी पाणी यायचं, तेव्हा अंधार व्हायचा. आणि आई मग तेव्हा लाईट्स वगैरे कमी असायच्या. तर आई एक घासलेटचा दिवा घेऊन जायची. तो दिवा बाहेर ठेवायची आणि पाणी भरायची. तर त्यावेळेचा तिचा रोजचा एक असा अनुभव होता, की एक कोणीतरी सदरा आणि लेंगा घातलेली एक उंच व्यक्ती तिथे बाहेर येऊन थांबायची. ती थोड्या अंतरावर ती व्यक्ती असायची. त्यामुळे तिचा चेहरा आईला नीट कधी दिसला नाही. पण कपडे दिसायचे आणि कोणीतरी उंच व्यक्ती येऊन आपल्याच वेळेला थांबते, असं हे आईच्या लक्षात यायचं. आईने ही गोष्ट बरेचदा बाबांना सांगितली, की "कोण असतं बरं माझ्या वेळेला, जेव्हा मी एकटीच असते आणि कोणीतरी तिथे उभं असतं, मला भीती वाटते." तर त्यावेळेला बाबा तिला नेहमी म्हणायचे, की "अगं तू काळजी करू नको, आपल्या बाळाच्या रक्षणासाठी कोणीतरी येत असेल." असे बाबा आईला म्हणायचे आणि आईलाही नंतर समाधान वाटायचं, की ठीक आहे कोणीतरी आहे. पण ही एक तशी घटना वेगळीच आहे, की जिचं आम्हाला कधीही म्हणजे आई-बाबांना कधीही त्याचं खरं काय, कोण ती व्यक्ती किंवा कोण येऊन थांबते हे कधी कळलं नाही. आणि लहानपणचा माझा असा अनुभव आहे, की ज्यावेळेला आई बाहेर जायची दळण टाकायला किंवा भाजी आणायला, तर आई बरेचदा मला घरी ठेवून जायची आणि बाहेरनं कडी लावून जायची. तर मी घरी एकटी असताना माझा असा अनुभव होता, की कोणीतरी खेळतं माझ्याबरोबर. आणि तेव्हा असं मी अशी हवेत वर म्हणजे जसा कोणीतरी उडवतं हवेत तसं मला व्हायचं. मला कोणीतरी वर उचलून ठेवतंय, पुन्हा खाली उतरवतंय हे अनुभव असायचे. कोण आहे सोबत ते मला दिसायचं नाही. पण मला हे अनुभव मी घेत होती. तर त्यावेळेला मी आईला सांगायची ती आल्यानंतर. मला असं वाटतं तेव्हा मी 3-3.5 वर्षांची असणार आणि आईला मी हे सांगायची. पण आईला तिने कधी लक्ष नाही दिलं कारण की लहान मुलगी आहे, काहीतरी बोलते असं समजून तिने नाही. पण ते सगळे अनुभव मला आजही लक्षात आहेत चांगले आणि आजही मी ते मला आठवतात त्या घटना, की अशा प्रकारे मला माझ्यासोबत कोणीतरी खेळत असायचं आणि कधीही मला दुखापत नाही झाली. मी अगदी व्यवस्थित असायची. किती पडले, किती धडपडले, किती काय, तरी मला कधी काही दुखापत होत नव्हती आणि व्यवस्थित असायचे मी नेहमी. जेव्हा माझा जन्म झाला ना, तेव्हाच आमच्या विभागातले जे ज्येष्ठ ज्योतिषी होते ना, तर त्यांनी एक भविष्यवाणी केली होती आणि आई-बाबांना सांगितलं होतं, की तुमची ही मुलगी ना संसारात रमणार नाही. ही संतांमध्ये जाईल. तर त्यावेळेला तो मेसेज किती कळला आईला हे माहीत नाही. पण आईने नेहमी जाईल एवढंच लक्षात ठेवलं आणि त्यामुळे ती मला नेहमी असं हसत मस्करीत म्हणायची, की "तुला काय जायचे ते लग्नानंतर तिथून जा बरं. इथून वगैरे काय जायचं नाही. इथून तू शिस्तीत लग्न करून जायचं." मी नेहमी हसायची त्याच्यावर आणि त्याच ज्योतिषांच्या घरी एकदा मला बाबांनी थांबवलं म्हणजे ठेवलं होतं आणि ते पूजेसाठी गेले होते. जवळच पूजा होती. तर बाबा आणि ते ज्योतिषी दोघे गेले. आईही त्यांच्यासोबत गेली आणि मला त्यांच्या घरी थांबायला सांगितलेलं. त्यांच्या घरी कोणीतरी एक लहान मुलगा होता. त्याच्याने माझी दोस्ती झाली थोड्याच वेळात आणि नंतर आम्ही दोघांनी इतकी मस्ती केली त्या घरामध्ये, की अक्षरशः तेव्हा मोऱ्या असायच्या म्हणजे बाथरूम वगैरे नसायचे. मोरी आणि बादली, नळ असं. पाणी तिथून आणून आम्ही त्या घरात ओतून त्या पाण्यात खेळत होतो. आणि जेव्हा ही मंडळी पूजेवरनं परतले ना, तेव्हा तो सगळं हे बघून म्हणजे तेव्हाचा त्यांचा चेहरा असा झाला होता त्या ज्योतिषांचा, की त्यांना असं वाटलं असेल खरंच का मी या मुलीचं मी भविष्य असं सांगितलं, की संतांमध्ये वगैरे जाईल. लक्षणं तर सगळी भूतांची दिसत आहेत असं. आणि आईने अगदी असं रागे-रागेच मला उचलून घेतलं आणि अगदी कानाला खडा लावला त्यानंतर, की हिला आता कुठे सोडायचं नाही, ही फार मस्तीखोर मुलगी आहे.
तर एकंदरीत मी लहानपणी खूप मस्ती केली. पण असंही होतं, की ज्या वेळेला बरेचदा मी अशी गप्पही बसून राहायची. म्हणजे काय विचार करायची किंवा काय असायचं माहीत नाही. पण अनेकदा मी अशी गप्पही बसायची बराच वेळ. जेव्हा मी कॉलेजला वगैरे जायला लागली, स्कूल लाईफ माझं छान झालं. हायस्कूलमध्ये मी शिकले, मग व्यवस्थित शिक्षण झालं. कॉलेजमध्ये गेल्यानंतर सुद्धा मला एकांतवास आवडायचा आणि माझी ध्यानाची सुरुवात पण त्याच काळामध्ये झाली. अचानक ध्यान करायला लागले. मी बराच वेळ बसायचे. शांत बसल्यावर खूप छान वाटायचं मला. मूर्तीपूजा मला तेवढी आवडत नव्हती. म्हणजे मला बाबा लहानपणी म्हणायचे, की "माझ्यानंतर तुला हे सगळं करायचं आहे बरं का." पण मी त्यांना म्हणायचे, की "मला मूर्तीपूजा वगैरे एवढी नाही आवडत. मला एकटं बसायला आवडतं." तर ते एकटं बसायला आवडतं म्हणजे काय? तर ते त्यावेळी मला माहीत नव्हतं, की ते ध्यान करायला आवडतं असं. आणि जेव्हा नंतर सुद्धा बहिणींच्या बरोबर वगैरे मी जसं कुठे बाहेर गेलेली, तर तेव्हा ते कुठे फिरायला जातील आणि मी कुठेतरी एकटी बसायची. कुठेतरी म्हणजे एकदा आम्ही पाचगणीला वगैरे गेलो होतो. तेव्हा माझ्या बहिणीचे मिस्टर वगैरे होते आणि ते सगळे फिरायला जायचे आणि मी मात्र नाही मला थांबायचं आहे करून मी अशीच झाडाखाली किंवा असं कुठेतरी एकांतात तासनतास बसायची. खूप आवडायचं मला ते. आजही मला एकटं बसणं खूप आवडतं. म्हणजे जर कोणी मला म्हटलं, की स्वतःसाठी वेळ काढ, तर मी स्वतःसाठी जर वेळ काढलाच तर तो मी असा काढते, की मी कुठेतरी शांत बसते, मनन चिंतन करते माझं, काहीतरी वाचन करते, असं. पण उगाचच जाऊन कुठेतरी वेळ घालवणं, उगाचच काहीतरी कुठेतरी गप्पा मारणं, हे काय मला इतकंसं आवडत नाही. त्याच्यामुळे एकांतवास हा नेहमीच आवडत राहिलेला आहे. बालपण माझं खूप छान होतं. माझे वडील फार शिस्तीचे होते. कडक शिस्त असायची आमच्या घरी. त्याच्यामुळे लहानपणीच जे काही बाळकडू मला मिळालं त्यांच्याकडनं शिस्तीचं, ते मात्र माझ्याकडे नेहमीच राहिलं आणि पुढे त्या शिस्त वाढतच राहिल्या. एन-सी-सीमध्ये गेल्यानंतर पुन्हा नवीन शिस्तीच्या सवयी लागल्या वगैरे. पण एकंदरीत शिस्त राहिली नेहमीची. कारण अनुशासन असंही फार आवश्यक असतं आपल्या जीवनामध्ये. तर ते अनुशासन राहिलं नेहमी माझ्याकडे. वाह! आणि लहानपणी अजूनही अशा काही घटना होत्या, की ज्या आजही मला असा विचार करायला लावतात. त्यातली एक म्हणजे मला बरेचदा स्वप्नांमध्ये नाग दिसायचे आणि साधू दिसायचे. खूप साधूंची म्हणजे खूप मोठा घोळका आहे. खूप जथ्था असा साधूंचा चाललाय. त्यातले काही साधू माझ्याकडे बघतायत, माझ्याशी बोलतायत. त्यानंतर रात्री मला असे आवाज यायचे, की कोणीतरी साधू माझ्याशी बोलत आहेत अशा प्रकारचे. नागांच्या बद्दलचं जे आहे ते त्याचं एक मला उत्तर नंतर मिळालं. जेव्हा माझ्याकडे ते गुरुजी आले, त्या गुरुजींचा उल्लेख मी पुढे करणारच आहे. तर त्या गुरुजींच्याकडे जेव्हा म्हणजे माझा संवाद चाललेला, तेव्हा ते गुरुजी मला एकदा म्हणाले, की आपण अ, नागांवर खूप अन्याय केलेला आहे. म्हणजे माणसाने नागांवर खूप अन्याय केला आणि त्यामुळे ते सगळे आपलं पृथ्वी सोडून निघून गेले. म्हणजे नाग लोकात ते निघून गेले. पण प्रगत होते ते निघून गेले आणि जे साधे होते ते आज इथे आहेत. म्हणजे आपण आता इथे जे नाग, सर्प जे पाहतो, ते तसे इतके प्रगत नाहीत, की जे प्रगत निघून गेलेले आहेत तेवढे. तर त्या प्रगत जे नाग जे काही निघून गेलेले आहेत, तर त्यांचं आजही इथल्या आध्यात्मिक प्रगत लोकांकडे लक्ष आहे. आणि ते असं म्हणाले, की जेव्हा तुम्हाला लहानपणी सतत नागांचं दर्शन होत होतं किंवा नाग दिसत होते, तर त्याचा हा अर्थ असतो, की त्यांचं तुमच्यावर लक्ष होतं. असं मला त्यांनी त्यावेळेस सांगितलेलं. पण आता हे मला आता कळलं. पण जेव्हा मला खरंच नाग दिसायचे स्वप्नात किंवा काय, तेव्हा मी घाबरायचे लहानपणी आणि मग रात्री उठायचे घाबरून. तर तेव्हा मला आई-बाबा समजवायचे. त्यांना असं वाटायचं, की मी कुठेतरी घाबरली आणि म्हणून मला असं स्वप्नात काहीतरी चित्र-विचित्र दिसतं आणि मी घाबरून उठते. पण तसं नव्हतं. त्या बहुतेक काही गोष्टींची आठवण दिली जात असावी मला कदाचित गतजन्मांच्या काही प्रसंगांची वगैरे. पण असं ते सगळं होतं आणि बाबा माझे खूप देवी उपासक होते. त्यामुळे त्यांची पूजा, त्यांची ध्यानधारणा ही खूप असायची. तर भस्म धारण करायचे ते रोज रुद्राक्ष धारण करायचे. तर मी त्यांना असं म्हणायचे लहानपणी, की "तुम्ही बसून का बरं झोपता इथे?" तर तेव्हा ते मला म्हणायचे, की "बाळा मी बसून झोपत नाही, मी ध्यान करतो आणि त्या ध्यानामध्ये मी बोलतो देवाशी." तर तेव्हा मला प्रश्न पडायचा, की कसं काय देवांशी कोणी बोलतं? तर ते म्हणाले, की "तूही मोठी झालीस, की तसंच बोलशील. तुला आज ते कळत नाही, पण तुला नंतर कळेल. तू ते सगळं करशील." असं ते मला म्हणायचे. तर एकंदरीत माझं बालपण फार छान होतं आणि आजही त्याच्या काही आठवणी मला आवडतात, येतात तेव्हा. गुरुमाई मगाशी तुम्ही म्हणजे गुरूंबद्दलचा उल्लेख करत होतात, की
तसे तर ठाकूरजी आणि महातार बाबाजी तुमचे गुरु आहेतच. पण त्याआधी आपल्या पॉडकास्टमध्ये उल्लेख झाला, की ते गुरूंच्या संदर्भात तुम्ही गोष्ट सांगितली होती. तर ते गुरु म्हणजे नेमके कोण? हो, म्हणजे त्यांच्याबद्दल मला नक्कीच सांगायला आवडेल, की 2013च्या जून महिन्यामध्ये असंच मला एक गृहस्थ भेटले. असंच म्हणजे ते द क्रियायोगाच्या बॅचमध्येच आले होते आणि त्यावेळेस ते जेव्हा आले ना बॅचमध्ये, तेव्हाच मला त्यांचं वेगळेपण जाणवलं. त्यांच्यासोबत त्यांची एक कलीग पण होती आणि बॅच पूर्ण 2 दिवसाची बॅच त्यावेळेस असायची. बॅच पूर्ण झाल्यानंतर माझ्याशी ते बोलले. तर मी त्यांना विचारलेलं, की "तुम्हाला कोणी पाठवलंय का इथे?" तर ते फक्त हसले. ते त्यांचं हसणंही रहस्यमय होतं आणि ते म्हणाले, की "सांगेन मी एक दिवस." असं ते म्हणाले आणि निघून गेले. त्यानंतर मग काही दिवसानंतर त्यांची ती जी कलीग होती ती मला भेटली, आली आमच्याकडे ध्यानाला वगैरे आणि मला म्हणाले, की "मग गुरुजींना तुमच्याशी बोलायचं आहे." जे माझ्यासोबत आले होते ना त्यांना. म्हटलं, "मलाही आवडेल त्यांच्याशी बोलायला," म्हटलं आणि मग ते मला भेटले. त्यावेळेस त्याने मला अशी एक गोष्ट सांगितली, की ते म्हणाले, की ते जेव्हा माझ्याकडे आले ना, तेव्हा त्यांना एक आध्यात्मिक अडचण आलेली होती आणि त्या आध्यात्मिक अडचणीमुळे त्यांना मदत हवी होती कोणाची तरी आणि त्यांनी त्यावेळेला अशी बऱ्याच लोकांची नावं लिहिली होती आणि ते नेहमी स्वामी समर्थांशी, आजोबांशी प्रत्येक गोष्ट विचारूनच करतात. तर त्यावेळेस त्यांनी ती अशीच सगळी नावं लिहिलेली आणि त्यांना विचारण्यासाठी त्यांनी तो कागद तयार ठेवलेला. अगदी लास्ट मोमेंटला कोणीतरी माझं नाव त्यांना सुचवलं. त्यांनी तेही ॲड केलं आणि मग ते कागद स्वामींच्या पुढ्यात ठेवला. तर त्यांना जे उत्तर मिळालं, की माझ्याकडे यायचं आणि म्हणून मग ते बॅचला आले. खरं तर ते प्रगत होते. त्यांना असं क्रियायोग शिकायची आवश्यकता नव्हती. पण त्यांना ती एक आध्यात्मिक मदत हवी होती. म्हणून ते आले होते आणि जेव्हा ते बॅचला आले, तेव्हा त्यांचं मी ते सगळं पाहिलं, की त्यांची किती प्रगती आहे वगैरे, वगैरे. आणि तेव्हा ते मला म्हणाले जेव्हा भेटले तेव्हा, की तुम्हाला भेटल्यानंतर आणि तुमच्याकडे मी क्रियायोगाच्या काही या टेक्निक शिकल्यानंतर मला खूप उपयोग झाला आणि आज मी अगदी माझी ती अडचण पूर्णपणे संपलेली आहे. आणि आता मला तुमच्याकडे असं काम आहे, की जे मला बाबाजींची आज्ञा आहे. बरं. तर त्यांनी सांगितलं, की जी माझी अडचण होती ती आता गेलेली आहे आणि आता मला तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या आहेत. तर तुम्हाला आवडतील का? तर मी हो म्हणाले. तर त्यांना ते माझ्याकडे येणं हे सगळं एक लीलाच होती. तर तसे ते माझ्याकडे पोहोचले होते आणि बाबाजींनी त्यांना काही गोष्टी मला शिकवण्यास पाठवलेलं होतं. कारण की महाअवतार बाबाजी ज्यांना आपण फार मोठे महात्मा आहेत ते प्रतिशिवच आहेत. मी तर त्यांना शिवसमानच मानते. तर बाबाजींची जी काही व्यवस्था आहे ना, जी काही त्यांची कार्याची त्यांची एक पद्धती आहे, ती फार वेगळी आहे. म्हणजे मी आता इतक्या वर्षात जे काही पाहतेय तर त्याप्रमाणे मी हे अगदी ठामपणे सांगू शकेन, की आपल्या ह्या विभूतींची किंवा ईश्वराची एक वेगळी व्यवस्था आहे प्रत्येक गोष्टीची आणि ती इतकी उत्तम आहे ना, की त्या ठिकाणी अगदी सहज त्यांना कोणत्याही गोष्टी करणं शक्य असतं. कारण की ते आहेतच फार अतिशय वरच्या थराचे योगी आहेत. तर त्यावेळेस त्यांनी ज्यांना पाठवलेलं ते हे गुरुजी आणि त्यांची ही व्यवस्था होती, की मला जे काही हिमालयीन प्राणायाम शिकवायचे होते, मला ज्या काही गतजन्माच्या माझ्या साधनांची मला आठवण करून द्यायची होती, त्यासाठी त्यांनी ह्या गुरुजींची निवड केलेली होती. कारण की जेव्हा माझा अपघात झाला होता 2012ला, तेव्हा मला डोक्याला मार लागला होता आणि त्याच्यानंतर माहीत नाही, पण मला बऱ्याच घटना आठवण यायला लागल्या आणि त्या सगळ्या घटना होत्या त्या माझ्या गतजन्मांच्या होत्या. आणि ते 3 जन्म वगैरे मला आठवले. त्याच्यानंतर मी ते नाडी केंद्रात जिथे आपल्याला गतजन्मांच्या बद्दल सांगितलं जातं, तिथे जाऊन ते मी टॅली पण केल्या त्या घटना आणि त्या सगळ्या खऱ्या निघाल्या. तर त्यामुळे त्या सगळ्या साधना मला पुन्हा आठवण करून देणं आणि हिमालयन साधना शिकवणं हे त्या गुरुजींचं काम होतं. आणि बाबाजींनी त्यासाठी त्यांना पाठवलं होतं. कारण की हे जे सगळे विभूती आहेत ना, ते आपल्याला कार्य सांगण्यासाठी, कार्याच्या सूचना देण्यासाठी किंवा कार्यासंबंधी मार्गदर्शन करण्यासाठी स्वतःहून येतात. पण जेव्हा आपल्याला काही साधनेबद्दल जर काही शिकवायचं असेल, तर त्यासाठी त्यांना स्वतःहून येण्याची आवश्यकता नसते. कारण की त्यांची व्यवस्था इतकी उत्तम आहे, की असे अनेक पुढच्या फळी आहेत त्यांच्याकडे, की ते जाऊन ती मंडळी जाऊन ते कार्य करू शकते. आता आपणच बघा ना, की ऑफिसमध्ये वगैरे असाल, तर तुम्ही स्वतः उठून तुमची फाईलही घेत नाही. ती फाईल तुमच्या टेबलवर देण्यासाठी कोणीतरी व्यक्ती असतं. तर तसाच हा प्रकार आहे,
तर त्यामुळे ती अशा प्रकारे व्यवस्था माझ्या समोर आली त्यांची आणि ती मला खूप छान वाटली. तर त्या गुरुजींनी मला 1.5 वर्षांपर्यंत भरपूर काही नवीन गोष्टी शिकवल्या आणि जुन्या माझ्या आधीच्या गतजन्मांच्या साधनांची मला आठवणही करून दिली. एकदा ते मला म्हणाले सुद्धा, की "तुम्ही इतकं भराभर सगळं घेताय ना, की कधी-कधी मलाच आश्चर्य वाटतं." मग मला खरं वाटतं, की बाबाजींनी सांगितलंच होतं, की तिला फक्त आठवण करून द्यायची आहे. तर त्याप्रमाणे मी तुम्हाला फक्त आठवण करून देतोय आणि तुम्ही ते भराभर सगळ्या गोष्टी करताय. त्यावेळेस मला होमवर्क दिला जायचा. म्हणजे दर शुक्रवारी आम्ही भेटायचो आणि जे काही शिकवलेलं असेल त्या दिवसाचं ते मला आठवड्याभरात करायचं असायचं. बरेचदा माझं असं व्हायचं, की मला वेळच नाही तेवढा मिळायचा, की मी त्या साधनांची तेवढी सराव करू शकेन. जेव्हा नसेल झालेली व्यवस्थित साधना, तर तेव्हा ते मला शुक्रवारी स्वतःच सांगायचे, की "तुमचं मागच्या वेळेचं नीट नाही झालेलं आहे. तर आज आपण नवीन काही भाग घेऊया नको. तुम्ही ते पुन्हा करा, मग आपण पुढच्या शुक्रवारी ते घेऊ." तेव्हा मला खूप आश्चर्यही वाटायचं, की म्हणजे माझं नीट नाही झालं हे यांना कळलं सुद्धा असं. बरेचदा ते मला कधी-कधी भविष्याच्या काही घटना सांगायचे. म्हणजे जसं की तुमच्याकडे गुरुपद येणार आहे. मी त्यांना म्हटलं, "मला खरंच इंटरेस्ट नाहीये गुरु वगैरे होण्यामध्ये आणि इतक्या सगळ्या विभूती असताना आपल्याला काय गरज आहे गुरु बनण्याची? मी मार्गदर्शकच ठीक आहे." तेव्हा ते मला म्हणालेले, की "तुम्हाला विचारलं जात नाही. तुम्हाला मी सांगतो आहे, की तुमच्याकडे गुरुपद येणार आहे आणि या जन्मात तुमच्याकडे पूर्ण गुरुतत्व येणार आहे." असं त्यांनी मला सांगितलेलं. त्यानंतर "तुम्हाला हिमालयात जाण्याचा योग आहे," असं त्यांनी मला सांगितलेलं. तर म्हटलं, "हिमालयात जाण्याचा म्हणजे?" तर ते म्हणाले, की "तुमची साधना जेवढी होईल ना, तेवढा अधिक काळ तुम्ही हिमालयात घालवाल." असं ते म्हणालेले. तर हेही माझ्यासाठी रहस्यमयच उत्तर होतं. आणि एकदा ते मला असं म्हणाले, की "असं समजा, की तुमची बॅग तयार आहे. तुम्हाला ती फक्त उचलून हिमालयात जायचं आहे. एवढी तुमची तयारी झाली आहे." असं ते म्हणाले. तर ह्या सगळ्या गोष्टी त्यावेळेस ना मला अगदी असं ना मी ऐकून सोडून द्यायची. मला असं वाटायचं, की काय माहिती असेल काहीतरी, पण मला त्या इतक्या खऱ्या नव्हत्या वाटल्या. पण ते जूनच्या म्हणजे 2013च्या जूनमध्ये आले आणि 2014च्या डिसेंबरपर्यंत होते. म्हणजे बरोबर 1.5 वर्ष. आणि 2014च्या डिसेंबरमध्ये अगदी क्षुल्लकशी घटना, की मला 3 मिनिट फक्त उशीर झाला त्यांनी सांगितलेल्या वेळेत पोहोचण्यासाठी. ह्याच्या आधी तसं अनेकदा मला उशीर झालेला होता. पण त्या दिवशी फक्त 3 मिनिट उशीर झाला आणि ते निघून गेले. आणि त्याच्यानंतर ते मला कधीही भेटले नाहीत. आणि मग मला असं गुरुपदाच्या दिवशी मला असं उत्तर मिळालं ठाकूरांकडनं, बाबाजींकडनं, आजोबांकडनं, की त्याचं कार्य संपलेलं आहे. त्यामुळे आता तो तुला पुन्हा दिसणार नाही. अगदी तुझ्या समोरून गेला तरी तुला तो दिसणार नाही. आणि ते खरंच झालं, की त्यानंतर ती व्यक्ती मला पुन्हा दिसली नाही. त्यांच्यासोबतची ती जी महिला तीही मला पुन्हा भेटली नाही किंवा त्यांच्याशी माझा काही संपर्क झाला नाही. फोन कॉलवर बोलणं झालं नाही किंवा कुठेही आता इतकी सोशल मीडिया आहे, की Facebook आहे, हे ते कुठेही ते मला दिसले नाहीत. हे खरंच आश्चर्याची गोष्ट आहे, की कलियुगातही अशा घटना घडू शकतात. पण त्यांनी सांगितलेल्या तर सगळ्या गोष्टी खऱ्या झाल्या आणि अगदी म्हणजे ते ते डिसेंबरला गेले आणि लगेच जानेवारीच्या 9 तारखेला मला बाबाजींचं दर्शन झालं आणि पुढच्या सगळ्या घटना आपण त्या ऐकतच आहेत. अशा प्रकारे त्या सगळ्या खऱ्या होत गेल्या गोष्टी. तर ते गुरुजी त्यांचा मी उल्लेख गुरुजी असं करते आणि त्यांच्यासाठी खूप आदर आणि सन्मान माझ्या मनात आहे आणि त्यांनी खूप मोठा महत्त्वाचा रोल माझ्या जीवनामध्ये त्यांनी केलेला आहे. तुमच्या पुस्तकात असंही तुम्ही एक प्रसंग सांगितलाय एकदम सीरियस, की ज्याच्यामध्ये तुमची आई म्हणजे आई ज्या होत्या तर त्यांचा बहुतेक तो शेवटचा काळ होता आणि त्यामध्ये तुम्ही त्यांना काही उपदेश म्हणा किंवा संदेश असा सांगितला होता हो. आणि तो म्हणजे वाचल्यावर खरंच म्हणजे अंगावर काटा येतो. तर ते काय होतं हे आम्हाला थोडंसं? म्हणजे काय होतं, की जेव्हा आपली इहलोकाची यात्रा संपत येते ना, त्यावेळेला आपल्याला ते नसले जरी कळत, तरी पण आपल्या पूर्वजाला कळत असतं किंवा आपले जे पितृ आहेत, त्यांना ते कळत असतं. आणि मग बरेचदा ते पितृ आपल्याला समजवण्यासाठी किंवा आपल्याला सांगण्यासाठी किंवा आपल्या मनाची तयारी करण्यासाठी आपल्या आसपास यायला लागतात. तर तसं आई मला बरेचदा सांगायची, की तिला तिची आई दिसतीये, तिचे वडील दिसतायत किंवा तिची आजी दिसते आहे, तिचे मामा दिसतायत. अशी खूप जुनी लोकं ती मला सांगायची. आणि ती मला म्हणायची, की "ते आले ना, की तुला विचारतात, तू आहेस का म्हणून आणि मगच ते आत येतात." तर मी म्हटलं, की "असं का? ते मला का विचारतात?" म्हटलं. म्हटलं, "ते तुला भेटायला येतात ना, मग मला का विचारतात?" तर ती म्हणाली, "माहीत नाही, पण तुला ते विचारतात."
त्यानंतर मग ती एकदा मला म्हणाली, की "अगं मला चहा देणार आहेस ना, तर अजून 20 कप आण बरं का." सगळेजण बसले तिथे. तर मी म्हटलं, "बरं." पण मी तिलाच एकटीला दिलं. त्यानंतर मला असं ती नेहमी सांगायला लागली. मग मला ते कळलं, लक्षात आलं, की कधी-कधी ती मला म्हणायची, की मी रात्री उठले ना, की सगळे धोतर घातलेले माणसं बसलेली असतात गं म्हणे. मला बाथरूमकडे जायचा रस्ता नसतो. हे सगळे असे इथे मध्येच बसतात. तर मग मला कळलं, की हिला ते सतत सगळे दिसतायत. अच्छा. म्हणजे लक्षात आलं, की आईची वेळ भरत आलेली आहे. तर मग तिला मी तेव्हा सांगितलं, की म्हटलं, "आई तुला भास होतात वगैरे, तर ती लक्ष नको देऊ." पण जेव्हा ती अजून तिचा काळ जवळ आला, तर तेव्हा मग ती थोडीशी म्हणजे तिला ती म्हणतो ना आपण, की जाणीव थोडी बोथट व्हायला लागते, आहे त्या वास्तवाबद्दल किंवा वर्तमान काळाबद्दल. मग तिला ते पूर्वीचेच लोक, पूर्वीचंच सगळं दिसतंय. मग ती मलाही कधी वेगळ्याच नावाने हाक मारायची वगैरे असं व्हायचं. मग मी आणि ती थोडी मग नंतर 1.5 महिना ती कोमात गेली. तर मग ती जेव्हा अशी आहे ना, थोडी जेव्हा ती बोलू शकत होती ना, तेव्हा मी तिला काही गोष्टी सांगायला सुरुवात केली, की म्हटलं, "बघ," म्हटलं, "तू जेव्हा जाशील ना, तेव्हा तुला म्हटलं काही लोकं दिसतील. तर त्याच्यामध्ये ओळखीचा चेहरा बघ." म्हटलं, "तुला कोणाचा ओळखीचा चेहरा दिसतो?" बरं. म्हटलं, "कदाचित बाबा दिसतील." म्हटलं, "बाबा जर नसतील, जर ते पुढे गेले असतील, तर तुला अजून कोणी दिसेल? तर ते बघ." तिला मी एक शहराचं नाव सांगितलं त्यावेळेस. अच्छा. आणि त्या ठिकाणी आमचे एक नातेवाईक होते आणि मला असं त्यावेळेस वाटत होतं, की तेव्हा त्यांच्याशी संपर्क इतका नव्हता माझा. पण मला ती जाणीव होती, की यांच्या घरी काही वर्षांनी एका मुलाचा जन्म होणार आहे. असं मला का माहिती वाटत होतं त्यावेळेला. तर मी त्यावेळेस आईला सांगितलं, की "तू ना इथून गेलीस तर तू तिकडे तिकडे जा." बरं. म्हटलं, "ते कुटुंब खूप चांगलं आहे आणि म्हटलं जर तुला पुन्हा जन्म घ्यायचा असेल ना, तर तू तिथे घे." बरं. असंही मी तिला म्हटलं. आणि म्हटलं, "बघ," म्हटलं, "मला असं वाटतं, की त्यांच्या घरी ना," म्हटलं, "काही वर्षांनी एखाद्या मुलाचा जन्म होणार आहे. तर म्हटलं, तुला आवडेल. म्हटलं, तू तिथे जा." असं मी तिला म्हणाले. आणि हे सगळं सांगितलं, की "तू घाबरू नको. तुला वाटलं तर तू कधीही मला हाक मार. मी असेन. मला जी जमेल ती मी मदत करेन. पण तू घाबरू नको. आणि ओळखीचा चेहरा बघ." आणि असं मी तिला खूप रोज-रोज अशा काही गोष्टी सांगायची. तिला किती कळतंय मला तेव्हाच नाही जाणवायचं. पण मला असं वाटलं, की हिला कळतंय बऱ्यापैकी. आणि नंतर आई गेल्यानंतर खरंच काही वर्षांनी त्या घरात एका मुलाचा जन्म झाला. बापरे! ओके. असं नाही. अशा आणि आणि खूप संस्कारी ते घर, ती कुटुंब. त्यामुळे मला असं वाटत होतं, की जर का आईने तिथे जन्म घेतला तर खूप चांगला आहे. बरं. असं. पण मग असं त्याला म्हणतात आपण रिइन्कार्नेशन किंवा रिबर्थ हं. असं खरंच होतं का? कारण बऱ्याचदा हे आय एम शुअर की जे आपले प्रेक्षक बघतात की असं होतं अ, एखादी व्यक्ती ऑलमोस्ट जाण्याच्या मार्गावर असते आणि त्याच घरात किंवा त्या कुटुंबात किंवा त्या घराण्यात कोणी ना कोणीतरी गरोदर असतं. आणि मग कधी-कधी असे लोकं सांगतात, की ते जे तुमचे पणजोबा होते किंवा खापर पणजोबा होते, त्यांच्याच रूपात हे आलेले आहेत. सो हे पॉसिबल हो, कारण की आपल्या इच्छा अपेक्षा खूप असतात ना. आणि माणूस येतो तो त्या इच्छांच्या पूर्तीसाठीच येत असतो वारंवार. तर त्याच्यामुळे बरेचदा जीव नेहमी आपल्याच कुटुंबातलं काहीतरी निवडतं, की म्हणजे कुटुंबातच येण्याची पुन्हा इच्छा असते त्याला. बरं. पण कधी-कधी असं होतं, की कुटुंबात कोणी नसतं, की आता त्यांना मूल होणार आहे किंवा जसं आमच्या घरी होतं, की आमचे तिघी बहिणींचं सगळं झालेलं आहे. त्याच्यामुळे आता चान्स नाही. तर मी म्हणून मग ते कुटुंब सुचवलेलं आहे, की अच्छा. तिथे संधी आहे तुला. इथे आता तसं नाहीये, आमची सगळ्यांची मुलं-बाळं झालेत, सगळं झालंय. तर ते तिला सुचवलेलं. तर तसं होऊ शकतं, की एखादा जीव तसा विचार करेल. पण पण ती रिबर्थ व्यक्ती हे 100% होतं. बरं. रिबर्थ असतं आणि आपल्या इच्छा आकांक्षांच्या स्फूर्तीसाठी हे जीव सतत येत असतात. म्हणून मी बरेचदा सांगते क्रियायोगाच्या दीक्षेच्या वेळेस, की एक लिस्ट बनवा आपल्या इच्छांची आणि मिशनसारखं त्याच्यावर काम करा, की त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी. ओके. कधी-कधी असं वाटतं, की ही एखादी इच्छा आता आपल्यासाठी योग्य नाही किंवा आता आपण ती पूर्ण नाही करू शकत. ती वेळ निघून गेली मग त्यासाठी प्रार्थना करा तुमच्या इष्टदेवते, की मला यातून बाहेर काढ. कारण की एवढ्याशा क्षुल्लक गोष्टींसाठी मला पुन्हा यायला नको लागू. ओके. मला आता तुझ्यामध्ये विलीन व्हायचं आहे, तर तू मला याच्यातनं बाहेर काढ. मनापासून तुम्ही केलेली प्रार्थना पोहोचत असते आणि खूप चांगली प्रार्थना आहे, चांगल्या दर्जाची प्रार्थना आहे. आपण काही मागत नाही आहोत, तर तुमची इच्छाच काढून घे सांगतोय देवाला. खरं आहे. तर त्याच्यामुळे खूप चांगल्या दर्जाची ती प्रार्थना ठरते आणि ती पूर्णही होते. बरं. आणि मग आपण हळू मोक्षाच्या मार्गाला लागतो. नाहीतर काय
ते बिचारे स्मशानामध्ये ओरडत असतात, नाही येणे-जाणे. पण जो जीव गेलाय त्याचा मात्र विचार पक्का असतो, की मी येणारच. बापरे! त्यामुळे ते मग फलत नाही त्यांनी जे काही गायलंय, जो काही विधी केलाय किंवा जे काही केलंय ते. तर म्हणून आत्म्याला आपल्या म्हणजे जीवाला, आपल्याला सगळ्यांनाच आपल्या इच्छांवर खूप विचार केला पाहिजे. पण जी व्यक्ती आता ऑलमोस्ट जी जायला आली आहे, ती ठरवू शकते, की मला कुठे हे करायचंय. जसं आता तुम्ही सांगितलंत, की अ, तुमच्या आईंना, की तुला जर जन्म घ्यायचा असेल, तर ह्या हं. घराण्यात किंवा इथे तू कुटुंबात घे. तर त्या व्यक्तीकडे ती पॉवर म्हणा किंवा ते तसं करू शकते? हो, करू शकते. पण जर का ते शाबूत असतील, म्हणजे त्यांचं जर माइंड शाबूत असेल तसे. आणि त्यांनी आधीपासून जर ठरवलं असेल, की बाबा मला परत यायचंच आहे, तर मग त्यांची निवड असते, की मी कोणाकडे यावं, अशी निवड असते. म्हणजे जसं आपण म्हणतो, की आपण जन्माला येताना सुद्धा आपल्याला काही आई-वडील दाखवले जातात, की तुला कोणाकडे जायचं आहे, हे आपल्याला नंतर आठवत नाही जन्मानंतर. पण आपण ते निवडू शकतो त्यावेळेला. की त्या 7 जोडप्यांपैकी कोणत्या जोडप्याकडे मला जायचं आहे, हे आपण निवडू शकतो. आणि प्रगत जे आत्मे असतात ना, ते फार विचार करूनच एखाद्या घरात येतात. बरं. मग ते त्या आई-वडिलांची आध्यात्मिक प्रगती किती आहे, त्यांच्या इच्छा, अपेक्षा काय आहेत किंवा काय अशा गोष्टी बघूनच ते येतात. ठीक. आणि म्हणून मग ते असं सांगितलं जातं काही ज्योतिषी, की हे तुमच्याकडे ठरवून आलेला जीव आहे. आणि मग तसं वातावरण, तसं हे त्यांना मिळतं. तर त्याच्यामुळे जाताना सुद्धा जीव हे ठरवू शकतो. पण तो तेवढा सक्षम त्याचं डोकं असलं म्हणजे म्हणजे विचार आणि त्यांची विचार करण्याची पद्धत त्यावेळेला सक्षम पाहिजे. जर का ती बोथट झाली असेल, तर ते नीट विचार नाही करू शकणार. पण मग ते नंतर विचार करू शकतात, गेल्यानंतर. की देह सोडला, की नंतरही त्याला हा विचार ते करू शकतात, की मला जर यायचं तर मी कोणाकडे येऊ. कधी-कधी एखादा जीव फक्त त्रास देण्यासाठी येतो. बरं. म्हणजे आपण म्हणतो ना, की अरे लहानपणापासून ते मूल आजारीच आहे किंवा व्यसनीच आहे किंवा त्रासच देतं आम्हाला. तर तसंही असतं, की बाबा एखादा जीव फक्त त्रास देण्यासाठी येतो, बरं. की त्याचा राग असेल त्या कुटुंबावर काहीतरी, की नाही बाबा मी ह्यांना त्रासच देणार. असंही करून आलेले काही जीव असतात. अच्छा. म्हणजे हा फार वेगळा विषय आहे. म्हणजे आपण तो समजू शकलो ना, तर आपल्याला खूप मदत होईल जगण्यासाठी. पण लोकं त्याचा अभ्यास नाही करत. मी असं नेहमी लोकांना सांगते, की आपण 4 दिवस कुठे बाहेर निघतो, तर आपण किती तयारी करतो, की बारीकमधली बारीक गोष्ट आपण ती सोबत घेतो, की तिथे नाही मिळाली तर. पण जेव्हा आपण हे जगच सोडून जाणार आहोत, तेव्हाची आपली तयारी काय असते? येस. तर ती तयारी आपल्याला आत्ताच वेळ आहे करायला, की आपण आत्ताच तेवढे प्रगत झाले पाहिजे किंवा सक्षम झाले पाहिजे, की त्या पुढच्या प्रवासामध्ये आपल्याला काही अडणार नाही. बरं. तर ती तयारी आपल्याला आता करायला हवी आणि ती तयारी आपण आध्यात्मिक मार्गानेच करू शकतो. इतर कोणताही मार्ग त्यासाठी नाही. त्यामुळे अध्यात्मात जितकं आपल्याला प्रगत होता येईल, तितकं प्रगत होऊन मग पुढच्या सगळ्या गोष्टी क्लिअर दिसायला लागतात. मग मदतच होते त्या जीवाला. हं. आपण परत आपला जो मगाचा विषय होता त्याच्यावर येतो, की तुम्ही रामकृष्ण परमहंस म्हणजे तुम्ही ठाकूरजी म्हणतात त्यांना, तर त्यांची दीक्षासुद्धा घेतलेली आहे. हो. आणि तो काळ होता त्यावेळी म्हणजे मी फोटोज बघितले आणि तुम्ही जसं मेन्शन केलंय, की तुम्ही खूप पांढरी वस्त्र परिधान करायचं. आणि मग जसं तुम्ही क्रियायोग आणि या मार्गात पुढे-पुढे म्हणजे तुमचा प्रवास सुरू झाला. त्याच्यानंतर अशी काहीतरी घटना घडली, की ज्याच्यामध्ये मग तुमचं पांढरी वस्त्र वगैरे जे होतं त्याच्यावरून तुम्ही भगवी वस्त्र किंवा पिवळी वस्त्र असं म्हणूया, ते तुम्ही परिधान करायला लागला आणि त्यात तुम्ही एक प्रसंग मेन्शन केलाय ज्याच्यामध्ये अ, प्रेक्षकांनाही आपण बरंच बघतो, की काळा रंग जो असतो त्याच्याविषयी आपण अव्हॉइड करतो तो कलर, की नाही काळा म्हणजे अशुभ आहे आणि ते नाही घातलं पाहिजे किंवा युज्युअली काळे पेन म्हणा किंवा कपडे म्हणा आपण नाही वेअर करत. पण असं काहीतरी घडलं, की ज्याच्यानंतर तुम्ही काळा ती एक शॉल जी आहे आता तुम्ही की ती तुम्ही वापरता. तर ते काय आहे? 2007 ला एक महत्त्वाची घटना घडली होती. 2007 ला मला ना रामकृष्ण परमहंस म्हणजे आमचे ठाकूर त्यांचं दर्शन झालं आणि तेही कसं तर सकाळी उठल्यानंतर मला माझ्या घरामध्ये त्यांचं दर्शन झालं. मी उठले होते आणि मी उठून बेडरूमच्या बाहेर आले. त्याच्यानंतर कळलं नाही की अचानक सगळं चेंज झालं आणि मला असं पहाड दिसायला लागले.
पहाड दिसतायत, त्याच्यानंतर ठाकूर तिथे उभे आहेत. ठाकूरांचं धोतर वाऱ्यावर उडत आहे. माझी ओढणी वाऱ्यावर उडते. माझे पांढरेच कपडे आहेत आणि मला ठाकूरांना मी आसन देते असं मला दिसलं, की मी त्यांना एक आसन दिलं. आसन दिल्यानंतर ते मला म्हणाले, की "हे सगळं तुला खूप आधी करायला हवं होतं ना. मी किती वर्ष तुझी वाट पाहतोय." आणि त्यावेळेला मला असं कळलं नाही, की मला असं का म्हणतायत. त्यानंतर ठाकूराने आसन घेतलं आणि असे पुढे निघून गेले आणि त्याने तिथे ते ध्यानस्थ बसले. जेव्हा मी मी जागीच होते, म्हणजे मी उठून मी बेडरूममधनं बाहेर पडले होते आणि अचानक ट्रान्समध्ये जाऊन मला हे दृश्य दिसलं. जेव्हा मी अशी भानावर आले, म्हणजे लगेच 2च मिनिटामध्ये, तेव्हा मी पाहते तर मी पुन्हा घरीच आहे. बरं मी उभी आहे. मी असंही नाही की मी कुठे बसली आहे किंवा मी झोपली आहे किंवा ध्यानात बसली आहे. मी उभी आहे आणि उभ्या-उभ्या मला हे दृश्य दिसतंय. त्यावेळेस मी खूप विचार केला. मला खूप दुःखही वाटलं, की ठाकूर म्हणाले, की "मी कधीची तुझी वाट पाहतोय, किती वर्ष वाट पाहतोय." आणि तेव्हा मला असं वाटलं, की आपण आपलं शिक्षण, करिअर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये इतके व्यस्त आणि आपल्याला हे कळलंच नाही. तेव्हा तर माझं लग्नही झालेलं. मला मुलंही होतं 2007 मध्ये आणि मला खूप ह्या गोष्टीचं दुःख झालं आणि त्यानंतर मी खूप विचार केला. मग मठात गेले खारच्या. तिथे माझे खूप चांगले परिचित महाराज म्हणजे जे तिथे अध्यक्ष महाराज होते. त्यांच्याशी मी बोलले. ते म्हणाले, की "तुमचं गतजन्माचं काहीतरी राहिलं असेल. त्याची तुम्हाला आठवण करून दिली जात आहे." मला कळलं नाही काय असेल. पण मी खूप विचार केला त्याच्यावर आणि मला मग असं उत्तर मिळालं, की आसन हे महत्त्वाचं होतं त्या दृश्यामध्ये, की मी त्यांना आसन देते आणि तेव्हाच ते म्हणतात, की तुला हे खूप आधीच करायला हवं होतं. तर मी म्हटलं साधनेशी संबंध आहे याचा आणि आसन म्हणजे असं असू शकतं, की कदाचित मला ध्यानाबद्दल काही सांगायचं आहे का लोकांना? आणि त्यानंतर मी ती सुरुवात केली, की मी ध्यानाबद्दल सांगायला लागले. काही लोकं मला फॉलो करायला लागले आणि ध्यान करायला लागले बरेच जण. माझं स्वतःचं ध्यानही त्या काळात चांगलं होत होतं आणि अशी तो एक माझं अतिशय महत्त्वाचा तो एक दृष्टांत होता. बरं त्या प्रसंगानंतर मी माझा व्यवसाय बंद केला, की माझा स्वतःचा व्यवसाय होता डिझायनिंग आणि प्रिंटिंग आर्ट सगळं. तर तो संपूर्ण मी बंद केला. अगदी सेम डे मी ठरवलं, की आता मी नाही करणार आणि फक्त आता मी जे करेन, की आध्यात्मिक काही कार्य आणि जे मला गुरूंकडनं आज्ञा येतील त्याच गोष्टी मी करेन. आणि बाकी भौतिक ह्या गोष्टी मी नाही करणार आणि खरंच त्याच्यानंतर मी ते सगळं बंद केलं. त्याचा पस्तावा मला कधीही आयुष्यात झाला नाही. मी नेहमीच ह्या विचारावर म्हणजे माझ्या या निर्णयावर मी नेहमीच हॅपी आहे, की तो निर्णय माझा योग्य होता. आणि त्याच्यानंतर मग मला सगळं ते सुरूच झालं. दर्शनं आणि आध्यात्मिक सूचना येणं आणि आज तुम्ही पाहताय की इथपर्यंत आलेली आहे. 2005 पासून मी श्वेतवस्त्र परिधान केलेले आणि म्हणजे त्यावेळेला अशी फार साधीशी घटना होती ती, की मला एक ज्योतिषी माझ्याशी बोलले आणि त्याने मला सांगितलं, की "तुमची पत्रिका ना फार वेगळी आहे आणि मला तुम्हाला भेटून बोलायला आवडेल." तर मी म्हटलं, "हो, नक्की." म्हटलं, "मी आता बाहेर जातेय एक 8 दिवसांसाठी. आले की आपण भेटू." पण त्याच दरम्यान नेमके ते घरी पडले आणि त्यांचं ब्रेन हॅमरेज झालं आणि त्याची आणि माझी भेट नाही झाली. आणि त्यापूर्वी सुद्धा मला असे काही ज्यांच्याशी माझं बोलणं किंवा परिचित जे काही ज्योतिषी आहे, ज्यांना इंटरेस्ट वाटायचा की हिच्या पत्रिकेचा अभ्यास करावा. तर त्या सगळ्यांनी मला हे सांगितलेलं की आम्ही बोलू. पण कोणीही माझ्यापर्यंत पोहोचलं नाही. बरं. तर मला आश्चर्य वाटायचं, की का बाबा आपलं भविष्य सांगायला कोणी पोहोचत का नाही आपल्याकडे, असं मला वाटलं. आणि ते गेल्याचं मला फार वाईट वाटलं, कारण की ते अगदी माझ्याशी बोललेले, की "नाही, फार वेगळी आहे तुझी पत्रिका आणि मी तुझ्याशी बोलेन." तर म्हटलं, "हो, नक्की मलाही आवडेल ऐकायला," म्हटलं आणि ते मला भेटले नाहीत. पण त्यांनी मला तेव्हा सांगितलेलं, की "तू ना 5 गुरुवार फक्त सफेद वस्त्र घाल आणि उपवास कर आणि उपवास सोडतानाही तू सफेदच अन्न म्हणजे दही भात वगैरे असं म्हणजे पापड घेतला तरी पण तो साबुदाण्याचा वगैरे असं. सफेदच अन्न तू ग्रहण कर. म्हटलं हो मी आनंदाने ते केलं आणि मला त्या पांढऱ्या रंगाची इतकी आवड निर्माण झाली त्या 5 गुरुवारमध्ये, की मग मी ते कायमच घालायला लागले. आणि घरीही मला विचारलं गेलं, की "का बाबा तू बाकीचे रंग होते, ड्रेसेस होते, साड्या होत्या लग्नातल्या वगैरे. पण ते असे ऑकेशनली केव्हा तरी काय असेल फंक्शन तर. हां. पण एरवी मी व्हाईटच घालायला लागली. क्रियायोग दीक्षेच्या वेळेस व्हाईट घालायला लागली आणि ते व्हाईट घालणं माझं जवळ-जवळ 10 वर्ष चालू होतं. बाप! की 2005 पासून मी 2015 पर्यंत मी ते सफेद घालत होती. कधी जर असा रंगीत काही ड्रेस किंवा साडी घातली, तर मला लोकं विचारायचे, "आज काही विशेष?" असेल. म्हणजे इतकी लोकांना सवय झालेली मला पांढऱ्यात बघायची, असं झालं.
आणि त्या दरम्यान मला गुरुजी येत होते एक शिकवायला. तो पुढे विषय येईलच, की ते गुरुजी अचानक आले होते आणि बाबाजींच्या आज्ञेने आले होते आणि त्यांनी मला सगळ्या हिमालयीन साधना वगैरे शिकवल्या. आणि मग त्याच्यानंतर ते जसे गेले, तसे मला बरोबर 2015च्या जानेवारीच्या 9 तारखेला मला बॅचमध्ये माध्यमाच्या आधारे बाबाजींचं आणि ठाकूरांचं आगमन झालं. बर. म्हणजे बाबाजी त्या एका स्त्रीकडे आले आणि एका स्त्रीकडे रामकृष्ण परमहंस माझे गुरुदेव त्यांचं आगमन झालं. हा. आणि माझ्यासाठी फार धक्का होता, की बाबा कारण की मी तर म्हटलं होतं, की मला प्रत्यक्ष येऊन सांगा. पण अशा प्रकारे खरंच येऊ शकतात, असं मला नव्हतं वाटलं. आणि त्यावेळेस ते आल्यानंतर त्यांचं वाक्य होतं, की "खूप शतकानंतर मी खाली उतरले." असं बाबाजी म्हणाले, की "खूप शतकांनंतर मी खाली उतरले आणि तुला विश्वाला क्रियायोग द्यायचा आहे. तुझी मी निवड केली आहे." असं ते म्हणाले. तर त्याच्यानंतर मग ती बॅच तर काय भन्नाटच होती. म्हणजे लोकही अगदी भावविभोर, मीही भावविभोर. त्याच्यात ठाकूर मला ओरडलेही, की "तू दिलेल्या आज्ञा तुझ्या पूर्ण होत नाहीत, दिलेले सगळे आदेश तुझ्याकडनं राहून जातं." तर मी रडले सुद्धा, की म्हटलं, "मला क्षमा करा." म्हणजे नक्की काय राहिलंय मला खरंच आठवत नव्हतं, की आपण कामांमध्ये काय विसरलोय. पण काय राहिलं असेल त्यासाठी मला क्षमा करा वगैरे असं मी म्हणाले. तर तो सगळा त्यांचा जो काही ओरडण्याचा संदर्भ ना वेगळा होता ॲक्चुअली. मी काय खरंच विसरली नव्हती. पण तो संदर्भ पुढे आला मला आणि मग त्याच्यानंतर म्हणजे मला गुरुजींनी त्यावेळेस बरेचदा म्हटलेलं, की "तुम्हाला गुरुपद आहे." तर मी म्हटलेलं, की "मला गुरु बनण्यात काही इंटरेस्ट नाही. मी मार्गदर्शकच आहे आणि मी सांगते लोकांना, की तुमचे गुरुजी, गुरुदेव बाबाजी आहेत. मी तुम्हाला तुमची मार्गदर्शक आहे." करेक्ट. तर ते म्हणाले, की "तुम्हाला विचारलं जात नाही. तुम्हाला मी सांगतोय." म्हणजे तुम्हाला मी विचारत नाही, की तुम्हाला गुरु बनायचं की आहे की नाही. तर तुम्हाला मी सांगतोय, की तुम्हाला गुरुपद आहे बर. आणि ते निश्चित आहे. ह्या जन्मी तुम्हाला ते पूर्ण गुरुतत्व तुमच्यामध्ये येणार आहे. तर मला तेव्हा काही ते इतकं खरं नाही वाटलं ते म्हणालेले ते. मला असं वाटलं, की असेल काहीतरी. पण जेव्हा ह्या सगळ्या घटना घडल्या त्याच्यानंतर ते बरोबर 1.5 वर्षांनी ते गेले निघून. म्हणजे त्यांचं शेवटचं शिकवून झालं. त्याच्यानंतर आमचं अजूनही पुढे आहे अभ्यास असं मला वाटलं. पण त्यानंतर ते काही मला भेटलेच नाही. काही आठवडे होऊन गेले. म्हणजे थोडा लेट झालेला मला त्या दिवशी पोहोचायला. तर लेट म्हणजे किती फक्त 3 मिनिट. बर. फक्त 3 मिनिट मला लेट झालं कारण की लिफ्ट माझी यायला आणि मी खाली पोहोचायला वेळ झाला. तर त्याच्यात मला त्यांनी सांगितलं त्यांची सोबत जी नेहमी त्यांची एक शिष्या असायची. ती म्हणाली, की "आता आम्ही निघालो. तर त्याच्यामुळे 6 आठवड्यानंतर आपण भेटू." असं ते म्हणाले. अच्छा. तर मला असं वाटलं, की बापरे! 3 मिनिटं लेट झाली शिक्षा 6 आठवडे. हा. असंही मला वाटलं. पण ते नाहीच कधी भेटली. आणि त्या दरम्यान लगेच जानेवारीमध्ये बाबाजींची भेट झाली, ठाकूरांची भेट झाली. आणि त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं, की "तुला कर्मक्षालनाच्या दिवशी तुला महादेवांकडनं आज्ञा येते." असं मला सांगितलं. तर तेव्हाही मला प्रश्न पडला, की असं कसं महादेवांकडनं आज्ञा येणार मला? मला ना काही कळच त्यावेळेस कळत नव्हतं. कारण की इतकी हेवी ऊर्जा मी अनुभवत होते हा. आणि आपण म्हणतो, की दर्शनं किंवा काय, पण मी इथे एक स्पेसिफिक काही गोष्टी सांगेन. अंगात येणं हा प्रकार आपण लहानपणापासून बघितलेला असतो. कुठे ना कुठे कोणीतरी बाईकडे, कोणाकडे तरी वगैरे. पण मी जो हा प्रकार पाहिला ना, तो एकतर मी स्वतः शिकली सवरलेली. माझा सगळा क्राउड हा हायली क्वालिफाईड. त्याच्यामुळे आम्हाला हे पचनी पडायला फार वेळ लागत होता, की असं कोणाच्या तरी मध्ये बाबाजी येऊन आपल्याशी बोलतात किंवा ठाकूरजी येऊन बोलतात आणि हे खरंच लोकांना पटेल का? किंवा हे मी जे अनुभवते आहे, ते खरंच लोकांना खरं वाटेल का? हा मला फार प्रश्न होता. मग माझं मनाने मला उत्तर दिलं, की पहिलं तुला खरं पटलं पाहिजे. तर तू लोकांना पटवशील. आणि मी त्याच्यावर खूप विचार केला. कारण की मी लहानपणापासूनची माझी एक सवय आहे, की प्रश्न विचारण्यापेक्षा त्यांची उत्तरं शोधायला मला आवडतं. वा. स्वतःच उत्तरं शोधायची असं होतं माझं. तर मी त्याच्यावर खूप विचार केल्यानंतर मला काही घटना स्मरल्या, आठवल्या. त्याच्यामध्ये एक अशी घटना होती, की त्यांचा शरीराचा स्पर्श पूर्ण थंड असायचा. बर. जेव्हा त्या महिलांकडे आगमन व्हायचं, तर तेव्हा जेव्हा त्यांनी मला आशीर्वाद दिलाय, जेव्हा मी त्यांच्या पायांना स्पर्श केलाय पाऊलांना, तेव्हा ते प्रचंड थंड जाणवायचं, की अगदी चिल्ड. आणि मला प्रश्न पडायचा, की जिवंत माणसाचं शरीर कसं काय एवढं चिल्ड असू शकतं? करेक्ट. तर तेव्हा मला कळलं, की ह्यांची अस्मिता कंप्लीट निघून जातीये. कारण की त्यांना नंतर काहीच आठवायचं. ते पडायच्या लिटरली आणि मग नंतर उठायच्या आणि मग त्याला कळायचं, की ते कपडे सावरायच्या, की बाबा काय झालं, काय झालं असं. आणि मग त्यांना काही आठवायचं नाही, की आम्हीच सांगायचो, की असं-असं तुमच्याकडे आगमन झालं वगैरे. आणि
ह्यांची म्हणजे कोणी असेल त्यावेळेला ठाकूरजी, बाबाजी, शंकर महाराजांचं दर्शन झालेलं आहे, आजोबांचं, स्वामी समर्थांचं. मग ह्या अस्मिता त्यांच्यामध्ये पूर्णपणे येऊन माझ्याशी संवाद साधला जायचा. अच्छा. मग तेव्हा मला बाबाजी म्हणाले, की "तुझंच म्हणणं होतं ना, तुमने ही कहा था की सामने आके बात कीजिए." हां. आणि मला तेव्हा ओशाळल्यासारखं झालं. अक्षरशः लाज वाटली मला. कारण की आपण एवढ्या मोठ्या विभूतीशी कसं काय असं बोललो, की मला समोर येऊन बोला. पण त्याच्या मागेही माझं कदाचित ईश्वरी लीला असावी. कारण की जर का मी बंद दाराच्या मागे अनुभव घेतले असते, तर लोकांना मी कसे पटवू शकले असते, की मला ध्यानात येऊन बाबाजींनी सांगितलंय किंवा ध्यानात येऊन मला आदेश दिले, तर ते कितपत लोकांना पटले असते. पण हे सगळी आगमनं मी साधकांसोबत घेतलेली आहेत. माझ्यासोबत अनेक साधकांना त्याचं दर्शन झालंय. त्यांनी त्यांचा आवाज ऐकलाय, त्यांचं बोलणं ऐकलंय. त्यावेळेस जो गारवा यायचा त्या खोलीमध्ये, बिना एसी, एक प्रचंड थंड लहरींची जाणीव व्हायची. त्यांचं शरीर तितकं थंड असायचं. तर हे सगळे अनुभव आम्ही घेऊ नसतो शकलो आणि मी लोकांना देऊ नसते शकले. आणि एकदा मला आजोबा म्हणाले होते, की लोकांना असं वाटतं की कलियुगात आम्ही नाहीत. पण हे लोकांना पटव, की आमच्यासाठी काही वेगळा काळ नसतो. आम्ही सदैव आहोत. तर हा महत्त्वाचा मेसेज होता त्यांचा, की जो लोकांना म्हणजे स्वामी समर्थ, की त्याने मला हे सांगितलेलं, की सांग लोकांना, की आमच्यासाठी काही काळ नसतो. आम्ही त्रिकाल आहोत, आम्ही आहोतच. बरं. आणि मग हा मेसेज लोकांसाठी होता. तसंच मला एकदा शंकर महाराज यांनी एक निरोप दिला. जेव्हा ते आले होते. मला म्हणाले म्हणजे गुरुपदाच्याच दिवशी. मला म्हणाले, की बरीच मंडळी आमच्याकडे येतात माझ्या समाधीवर आणि प्रबोधन करतात. म्हणतात, की हे कसले संत, ह्यांना अशा गोष्टी लागतात. हो, सिगारेट. सिगारेट, मद्याचं नैवेद्य, हे कसं काय म्हणे? तर तुला जमेल का सांगायला? माझं एक काम करशील का? म्हटलं, "हो बाबा, सांगा ना, मी नक्की सांगेन. काय करायचंय?" तर मला अगदी असं वाटलं, की बाबा मलाच विचारतात, की "करशील का?" म्हणजे "अरे सांगा तुम्ही, उडी टाकायला सांगाल तर उडी पण टाकेन." असं म्हणजे माझं होतं, की मला विचारतात काय, की "तू करशील का?" म्हटलं, "हो बाबा, सांगा ना, मी काय करू?" म्हटलं. तर मला म्हणाले, की "लोकांना सांग गं, की म्हणे आजच्या जगातलं विष काय आहे? ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, हे सगळी व्यसनं. तर ती म्हणे आम्ही घेतो. का तर पिढी वाचावी आजची. आजची ही मुलं वाचावी. त्यासाठी आम्ही ही घेतो. आमचा छंद किंवा आवड नाहीये गं ही. हं. ही काळाची गरज आहे. ओके. आणि म्हणाले, की अग्नी आहे हा, माध्यम आहे, आवश्यक असतं. बरं. आणि मला ते मग ऐकल्यानंतर मला इतकं वाईट वाटलं, की म्हटलं या माऊली आपण यांना माऊली का म्हणतो? त्या ह्या खरंच माऊली आहेत आपले सगळे. आणि जरी ते देहात होते तेव्हाही आपल्यासाठी कल्याणासाठी आपल्या झटत होते. आपल्या भल्यासाठी धडपडत होते. पण आपण कोणी त्यांच्याकडे लक्ष नाही दिलं. आणि आज त्यांनी देह सोडलाय तरीही ते आपल्यासाठी धडपडताय. तरीही हे जग वाचावं म्हणून ते धडपडताय. आणि मला नेहमी असं वाटतं, की आपल्याकडनं सगळ्यांच्याचकडनं एक फार मोठी चूक झाली आहे, की आपण कोणत्याही संतांना ते देहात असताना कधीच तेवढा सन्मान नाही दिला. तेवढं प्रेम नाही दिलं. त्यांना काही नको होतं आपल्यापासून. नको पैसे नको होते, त्यांच्यासाठी मोठा आश्रम बांधायला नको होतं, मंदिर नको होतं, त्यांची समाधीही त्यांना नको. तर त्यामुळे त्यांनी मला सांगितलं होतं, की कर्मक्षारणाच्या दिवशी आदेश येणार. हां. मला पुन्हा चिंता पडली, की आता काय आदेश येणार वगैरे. तर ज्या दिवशी कर्मक्षालन आधी मी कर्मक्षालन काय ते सांगते. हां. कर्मक्षालन हा एक यज्ञ आहे. बरं. जो कुठेही होत नाही, फक्त आपल्याकडे होतो. बरं. आणि तोही बाबाजींच्या आज्ञेने होतो. म्हणजे बाबाजींनी ती प्रॉपर एक पद्धत मला सांगितली आहे. तर त्या यज्ञामध्ये साधक आपल्या कर्मांचा जाळ करतात. म्हणजे जी आहुती पडते, ती आहुतीमध्ये त्यांचे कर्म असतात. आणि त्यामुळे कर्मबंधनातनं मुक्त होण्यासाठी हा यज्ञ आपल्याला मदत करतो. बरं. आणि कर्मांचा जाळ झाला, की साधक आपल्या साधनेत प्रगत होऊ शकतो. म्हणून हा कर्मक्षालन यज्ञ. तर तो कर्मक्षालन यज्ञ त्या दिवशी होता आणि त्या दिवशी 8 तारीख होती म्हणजे 8 फेब्रुवारी होती. 8 फेब्रुवारी 2015 आणि संध्याकाळ झाली. ती ओरा रिडिंग वगैरे जे ॲडव्हान्स बॅचची संपली. संध्याकाळी यज्ञाची मांडणी झाली. 64 विटांचं छान ते रचलं जातं यज्ञकुंड आणि मग यज्ञ व्हायचा. आणि बरोबर यज्ञाला आम्ही बसलो आणि त्या मुलाला बोलावलं होतं, की जो लिंगायत आहे आणि त्याला सगळ्या ह्या गोष्टी चांगल्या माहिती आहेत. तो डॉक्टरही आहे. त्याला बोलावलं होतं. सुरू करायच्या आधी यज्ञ पेटला वगैरे सगळं झालं. म्हणजे यज्ञाची आम्ही सुरुवात करणार तेवढ्यात तो अचानक डोळे बंद करून बसला आणि उघडेच ना डोळे. मी त्याला दोनदा तिथे हाक मारलं. मला लक्षात आलं, की काहीतरी आहे.
जय हो असं जोरात ओरडला तो आणि तिथून उठला आणि असा एक चौथरा होता दगडी. तिथे जाऊन तो बसला. कारण की आम्ही कॉटेज घेतलं होतं मड आयलंडला. तिथे जाऊन तो बसला. त्यानंतर मला कळलं की कोणाचं तरी आगमन आहे. त्या 2 स्त्रियांकडे ऑलरेडी बाबाजी आणि ठाकूरांचं ऊर्जा होती त्यावेळेला. बर त्या दोघीही तिथे गेल्या, मी गेली. अशी तिघेजण आम्ही बसलो आणि मग त्यांनी सांगितलं की सगळे यंत्र बंद करा. म्हणजे मोबाईल सुरू होता. तर सगळे यंत्र बंद करा. त्यामुळे सगळे यंत्र, सगळे मोबाईल बंद झाले आणि मग त्यांनी मला सांगितलं की तू जर हिमालयात जातेस ना, ज्यांना घेऊन चालली असते सगळ्यांचं कुंडलिनी जागरण करून घेऊन जा, असं सांगितलं. तर मला असा प्रश्न पडला एकदम की इथं इतक्या कमी दिवसात कुंडलिनी जागरण वगैरे. कारण की फक्त ते माझ्या एकटीचं काम नाही, त्या साधकांची ती ते तयारी पाहिजे. तर मी असं म्हटलं की मला हे जमेल ना? तर ते म्हणाले, "शंका असेल तर काहीच करू नको." आणि ते धाडकन असा तो मुलगा मागे पडला. म्हणजे इतक्या जोरात तो पडला ना, की त्या फरशीवरचं डोकं आपटलं चांगलंच. मला असं वाटलं की तसं रक्ताचा ओघळ वगैरे दिसेल आपल्याला. मी असं-असं बघते त्याला आणि माझं लक्ष त्याच्याकडे आहे. आणि मनात विचार की आता इथे काहीच नाहीये जवळपास डॉक्टर, दवाखाना, हॉस्पिटल. ह्याला न्यायचं कुठे? आता हा आपटलाय जोरात, असं झालं मला. तेवढ्यात ह्या दोघींकडे ऊर्जा होती बाबाजी आणि ठाकूरची. त्या दोघी उठल्या आणि मला म्हणाले, "तू शंका का घेतलीस?" इतकी चिडले होते दोघे माझ्यावर प्रचंड. "तू शंका का घेतलीस? तुला वरून आदेश येत होता. तुला महादेवांचा आदेश होत होता. तू शंका का घेतलीस?" तर मी म्हटलं, की "मी त्यांच्यावर शंका नाही घेतली. मी स्वतःवर घेतली, की मला कसं जमेल. तीच का घेतलीस? असं अगदी हात हे करू, तीच का घेतलीस? आम्ही तुला तेच सांगतो जे तुला शक्य असतं." हे मला ठाकूरजी म्हणताय. आणि एकदा मी असा विचार केलेला, की ठाकूरजी मराठी कसं काही बोलू शकतात? तर लगेच त्याने मला म्हणजे मनातला विचार लगेच पोचला त्या बॅचमध्ये, जी बॅचमध्ये ते आलेले. देहाची भाषा ती आमची भाषा, असं मला म्हणाले. तर तेव्हा ते माझ्याशी मराठी बोलत होते, पण बाबाजी मात्र हिंदीच बोलत होते. तर ते मला म्हणाले, की "तू स्वतःवरच शंका का घेतलीस? तीच का घेतलीस? आम्ही तुला जे शक्य तेच तुला आम्ही सांगत असतो." तर मी म्हटलं, "चूक झाली माझी," म्हटलं. आणि त्या दिवशी मला खूप असं अगदी असं मनातून वाटत होतं, की आपण भगवं घालावं त्या दिवशी. ओके आणि म्हणून त्या यज्ञाच्या दिवशी ना मी भगवा ड्रेस घातला होता. नेहमीचा सफेद तो रंग नव्हता, भगवा घातला होता. आणि त्याच दिवशी हे आगमन आणि हे सगळं होतंय आणि थोड्या वेळाने जेव्हा म्हणजे मी रडायला लागले, की आता आपल्याला सगळे ओरडतायत दोघे पण आणि म्हणजे त्यांनी खूप असं कठोर शब्द वापरले, की "आता सोड माझा हात, आता तुला दर्शन नाही, आता तुझा मार्ग वेगळा" वगैरे. आणि एकदम असे चरे पडले ना मला ते ऐकल्यानंतर, की बापरे! आता म्हणजे म्हणजे मला तरी असं आहे, की गुरुना वजा केलं तर काही उरत नाही. म्हणजे मी पण नाही उरणार असंच मला वाटतं. त्यामुळे असं ते म्हणाले एकदम, की "आता सोड माझा हात, दर्शन नाही तुला" वगैरे. तर मी अशी बसले आणि खाली आणि रडायला लागले. म्हटलं, की आता म्हणजे काय करणार मी? असं मला झालं एकदम. आणि एकदम ज्या महिलेकडे बाबाजीची ऊर्जा होती ना, त्या तिथे गेल्या आणि असं वाकल्या नमस्कार करायला. तो मुलगा आता पडलेलाच होता. आणि वाकल्या आणि म्हणाल्या, की "अ, अ, आमचं बाळ चुकलं. म्हणजे हमारी बच्चे ने गलती की, आप आइये. मार्गदर्शन पुरा कीजिए." असं. आणि मला असं झालं, की बापरे! म्हणजे आपण चूक केली आणि आपल्यासाठी बाबाजींना माफी मागायला लागतीये. तर मी पुढे जाऊन म्हटलं, की "तुम्ही नका माफी मागू. मी मागते. माझी चूक झाली." आणि तेव्हा ना माझं खूप असं म्हणजे मलाच असं खूप काहीतरी वेगळं होत होतं. म्हणजे मी खूप घाबरली असेन, खूप दुःख वाटलं मला, की ठाकूराने हात सोड म्हणाले वगैरे असं. म्हणजे आता इतक्या वर्षानंतरही मला ते असं आतून एकदम हे होतं तो प्रसंग आला, की आणि मी म्हटलं, की "नाही तुम्ही नका ना, आप नहीं, मैं माफी मांगती हूँ." असं मी बोलले आणि म्हटलं, "मला माफ करा," म्हटलं, "माझी चूक झाली." म्हटलं, "तुम्ही जे सांगाल ते मी करेन." त्यानंतर ना ते देह असं उठून बसला, तो कुठल्याही आधाराशिवाय. आणि असं उठून बसल्यानंतर त्यांनी सांगितलं, की "आम्ही तुझ्यावर रुष्ट नाही. तू शंका घेतलीस याचं वाईट वाटलं." तर म्हटलं, "मी नाही घेणार शंका." म्हटलं, "कधीच नाही घेणार. तुम्ही सांगा," म्हटलं मला. मग त्यांनी मला त्यावेळेस ना तो एक असा विधी सांगितला, की साधकाच्या प्रगतीनुसार त्याचे कुंडलिनी जागरण कसं करायचं. हा कोणत्या साधकाचं जागरण ह्याच्यातून मूलाधारातनं करायचं, कोणाचं स्वाधिष्ठानमधनं करायचं, ह्या गोष्टी त्या दिवशी त्यांनी मला सांगितल्या. आणि माझं तर मेंदू खरंच त्या दिवशी बधीर झालेला. पण जे काय ऐकलं, जे काही लक्षात ठेवलं ते राहिलं माझ्या लक्षात. आणि त्याच्यानंतर मी असं सारखं बघत होती ठाकूरांच्याकडे म्हणजे ज्या महिलेकडे ठाकूरांची ऊर्जा होती, की काय आता रिएक्शन याचा राग कमी झाला का माझ्यावरचा वगैरे. पण ते अशी शांतच होते. बर त्यानंतर
तो सगळं हे झालं आणि मी बसले. म्हणजे ते म्हणाले, की "जा आता तुझं काम सुरू कर." तर मी येऊन आसनावर बसले. त्याही दोघी बसल्या. तो मुलगाही येऊन बसला कारण की त्याला तो मदत करणार होता यज्ञासाठी. आणि मला डोकं प्रचंड दुखत होतं. कारण की 2012ला माझा एक अपघात पण झालेला. त्यामुळे मला तो थोडासा इफेक्ट होता, की माझं डोकं खूप दुखायचं. हेड इंजुरी होती त्यावेळेला मला. तर मी म्हटलं, की मला खूप डोकं दुखतंय. म्हटलं कोणाकडे आहे का काही पेन किलर? मला जरा द्या ना. तर कोणीतरी मला दिली गोळी आणून. कॉम्बिफ्लेम असावी बहुतेक. तर ती मी घेतली. पण ती गेलीच नाही खाली. ती घशातच राहिली. हां. आणि मला खोकला यायला लागला. तर मी अस्वस्थ झाले एकदम. म्हणजे माझं मनही फार हे झालेलं, शरीरही अस्वस्थ सारखं झालेलं. तर मला असं रडू पण येत होतं एकदम, की मी काय करू असं झालेलं. आणि बाबाजीची ऊर्जा ज्यांच्याकडे आहे ना, त्यांनी मला विचारलं, की "क्या हो रहा है?" तर मला ना असं थोडासा हे झालेलं, की म्हणजे आता मी नाही सांगत जा, असं झालेलं. हां ना, की मला काय होतंय ते पण नाही सांगत, अशी वेळची गप्प. तर त्याने पुन्हा विचारलं, की "क्या हो रहा है?" तर मी म्हटलं, की "मेरा सर बहुत दुख रहा है," असं मी म्हटलं. म्हटलं, "लगता है की फुटेगा." असंच मी त्यांना म्हटलं. तर म्हणजे तो फुटेल आता, स्फोट होईल डोक्यात, असं मला काहीतरी होतंय, असं मी त्यांना सांगितलं. तर ते म्हणाले, की "रक्षा दे दे," असं. तर ते यज्ञ पेटलेला, त्याच्यातली त्यांनी रक्षा द्यायला सांगितली. तर मी असं बघितलं, म्हटलं पेटलाय, कसं काय काढू शकतो आपण? तर मी परत गप्प बसली. तर बोलले, "दे दो." तर मग मी त्या मुलालाच सांगितलं, की म्हटलं, "जरा ती हे का." तर ती मोठी पळी असते स्वाहा करायची, त्याच्यातनं काढली. त्यातनं असा तो अंगारच आला एकदम. त्यात धूर होता. हां. आणि त्याने सांगितलं, "दे दो." तर मी तर काय करणार? मी त्यांच्या हातावर इतकं वाईट वाटत होतं, की त्यांचा हात भाजेल काय? त्यांच्या हातावर मी दिलं. त्यांनी एकदाच असं केलं आणि हात माझ्याकडे केला. मी म्हटलं, "अरे देवा! आता ही आग पण मलाच खायची आहे." आणि मी असं ते पुढे झाली आणि ते त्यांच्या तोंडाने भरवलं असं मला ते. ते घेतलं ना, तर ते थंड होतं. म्हणजे मी असं काढलंय, मी एका क्षणापूर्वी ते बघितलं, की ते धूर येतंय. सगळ्या लोकांनी बघितलं, मीच नाही. आणि त्यांच्या हातावर ठेवलं. मी म्हटलं, की आता ही आग आहे, यांचा हात भाजेल. त्याने ते असं केलं आणि मला दिलं. ते थंड होतं. माझ्या जिभेलाही गरम नाही लागलं. माझा त्याच क्षणाला माझी ती गोळी कुठे गायब झाली. माझा खोकला थांबला आणि माझं डोकंही उतरलं. बरं. मी एकदम फ्रेश झाली पटकन. हां, हां. पण त्या स्त्रीच्या हातावर दुसऱ्या दिवशी एवढा मोठा फोड आलेला. ओके. की ते उदी हातावर दिल्यामुळे ती हां. अंगारच होता तो अगदी करेक्ट. किती निखाराच होता तो. करेक्ट. आणि त्यांच्या त्या देहाच्या हातावर तो फोड आला. पण बाबाजींना ते काही गरम वगैरे नव्हतं लागलं. हां. आणि म्हणजे मी जसं विचार करायची प्रत्येक वेळेला, की खरंच हे आगमनं होतायत, खरंच हे सगळं होतंय. तर तेव्हा मला कळायचं, की ह्या गोष्टी शक्य आहेत का जे आपण बघतोय? की आपण ते खाल्लं, आपल्याला थंड लागलं, त्याच वेळी आपलं डोकं उतरलं, आपल्याला सगळं शरीर फ्रेश झालं लगेच. आपण त्यानंतर तो 1-1.5 तास यज्ञ करू शकलो वगैरे. आणि त्या मुलाला नंतर त्याने विचारलं, की "काय झालं होतं?" तर त्याला आठवतच नाही, की आपलं डोकं इतकं आपटलं. मी त्याला म्हटलं, "अरे दुखतंय का तुझं डोकं वगैरे?" "नाही, कशाला? काय झालेलं?" तर "पडलास अरे मगाशी." "कसा पडलो? मला नाही दुखत आहे, व्यवस्थित आहे मी." सगळ्या लोकांनी पाहिलं, की तो काय जोरात त्या फरशीवर पडलाय. ते नॉर्मल माणसाचं नक्की डोकं फुटलं असतं. ते पूर्ण शरीर सोडून दिलं असेल आणि तो पडला होता. पण त्याला काहीही झालेलं नव्हतं. आणि त्या आगमनानंतर मला ते जे काही मी भगवं घातलेलं, ते म्हणजे ते तिथून सुरूच झालं. पण त्याच्यानंतर अजून एक घटना घडली, की त्याने मला सांगितलं होतं, की "हात सोड, आता तुला दर्शन नाही." ते माझ्या मनातनं ते राहिलं होतं. जरी सांगता झाली व्यवस्थित छान वगैरे, आशीर्वाद दिला त्याने मला वगैरे. पण माझ्या मनात राहिलं होतं, की कसं काय आपल्याला टाकून इतके बोलू शकतात ठाकूरजी. ते लहानपणापासून आपल्याला काही कळलं नाही, ठाकूरजीच कळले फक्त आणि आपल्याला ठाकूरांनी इतकं टाकून बोलले पटकन. तर ते मनात माझ्या होतं आणि त्यावेळेस मी एका आश्रमात सेवा द्यायला जायची सकवारला. तर ते तिथेही मी त्याच विचारात फिरत होते. मी रामकृष्ण मिशनचंच ते आश्रम, तिथे दर बुधवारी जायची. तर मनात माझ्या तेच विचार. मी फार अशी नाराज होऊन फिरत होती आणि एकटीच विचार करत होती, की खरंच ठाकुराने आपल्याला सोडलं तर काय होईल आपलं? म्हणजे घेऊ नाही तर आपण काय म्हणजे काहीच नाही, संपलं सगळं म्हटलं. आणि असं वाटलं, की हे आयुष्य संपेल तर बरं. म्हणजे हे परत नको, हे अनुभवणं नको मला. ऐकलं तेवढं पुरे. अनुभव अनुभव नको मला या गोष्टीचा. आणि मला एक फोन आला एका साधिकेचा. तिथे खरं रेंज नसते, कधी फोन पोहोचत नाही. पण तिचा पोहोचला व्यवस्थित. तर ती मला म्हणाली, "काय करताय बरे?" तर म्हटलं, "नाही," म्हटलं, "माझ्या मनातनं ते शब्द जात नाहीत." म्हटलं, "ठाकूर कसं काय मला असं म्हणाली?" तर तेव्हा तिने मला आठवण करून दिली, की "तुम्हाला गुरुजी सारखं सांगत आहेत ना, की तुम्ही गुरुपद घ्या. तर तुम्ही त्याला नाही म्हणता ना सारखं, म्हणून म्हणे तुमच्यावर हे सगळे रुष्ट असतील."
असं ती म्हणाली. तर मी म्हटलं असं असेल का? म्हटलं तसं असेल तर म्हटलं मी हो म्हणते की गुरु व्हायला. मग म्हटलं यांचा राग तर उतरू दे माझ्यावरचा, असं मी म्हणाली. आणि म्हटलं काय म्हणायचंय, फक्त मला ग्रुपवर टाकावंच लागेल ना, की मी आजपासून तुमचे आध्यात्मिक गुरु आहे. विषय संपला. मला ते एवढंच वाटत. आणि मी म्हटलं ठीक आहे, उद्या म्हटलं गुरुवार आहे ना, तर उद्या मी हे टाकते. असं मी हे केलं. आणि तेव्हा 12 फेब्रुवारी होतं, म्हणजे दास नवमीचा आदला दिवस, अष्टमीचा. आणि त्या दिवशी मी सांगितलं, की मी सांगते करून आणि तसं करूया आपण. जसं मी टाकलं ना ग्रुपवर दुसऱ्या दिवशी, की मी तुमचे आध्यात्मिक गुरु आहे, तर बऱ्याच साधकांनी असं ठरवलं, की आता आपण जाऊन गुरुमाईंचं पाद्यपूजन करूया. तर मला त्यांनी मेसेज केला, की आम्ही येतो तुमचं पाद्यपूजन करणे. तर म्हटलं कशाला गरज आहे म्हटलं या सगळ्या गोष्टींची. तर मी स्वीकारते आहे ना, कारण माझं मन नाराजच होतं ना, ठाकूर असे बोलले. म्हटलं कशाला, म्हटलं मी स्वीकारते आहे ना, की आता मी आहे गुरु. तर म्हटलं या सगळ्या गोष्टींची काय गरज आहे? कारण घरी याची काहीच कल्पना नाही ना माझ्याकडे. आणि हे सगळे 30-35 साधक घरी आले. आल्यानंतर बरं हे सगळे तयारीने आलेले. आणि जेव्हा आले ना, तेव्हा आधी ती महिला आली जिच्याकडे ठाकूरजी असायची. तर ती आल्यानंतर मी आत तयारी करत होती आणि म्हणजे हात थरथरायचे. म्हणजे ते आले म्हटलं तरी म्हणजे हात थरथरायचे. तर ते नॉर्मली आमच्या टिकलीला एक कागद असतो सफेद, तो काढला की टिकली लावतो आम्ही. तर तो कागदच निघेना, म्हणजे हात इतके थरथर करत तो कागद निघेना. आणि मी ती लावून टिकली, मी आले बाहेर आणि तेव्हा मला कळलं की ती भारलेलीच आहे. म्हणजे ती आली आहे ना ती, तेव्हाच तिच्याकडे आहेत ठाकूरजी असं. आणि आवाज थोडा असाच होता चढा. तर मला म्हणाले, "मला वाटलं स्वागताला समोरच उभी असशील." तर मी परत घाबरली. म्हटलं आता आज परत आपलं काय खरं नाही. तर मी म्हटलं, "माफ करा," म्हटलं, "मी थोडा आत मला वेळ झाला." तर आत आले. तर मला म्हणाले, "आज तुझ्याकडनं पाद्यपूजन करून घेणार आम्ही." तर म्हटलं, "हो, आनंदाने." मग मी त्यांचं पाद्यपूजन केलं. मी पदरानेच त्यांची पावलं पुसली. असं मला खूप आनंद वाटला, की आपण हे करतोय. आणि ते सगळं झाल्यानंतर वरी मला म्हणाले, की "आता तयारीत राहा. आता नागराज पोचतील." असं म्हणाले, अच्छा. की "आता बाबाजी येतायतच आहेत, आता पोचतील." तर पुन्हा मला टेन्शन, की कशी येणार? कोणामध्ये येणार? की त्याच महिलेकडे येतायत, की कशी येणार? मी आपलं आरतीचं ताट वगैरे सगळं तयार ठेवून आम्ही तिघी-चौघी जण आहे, आम्ही सगळं तयार. अशी दारातच उंबरठ्यात मी उभी, कारण लिफ्ट समोरच दिसतीये मला. त्यामुळे आले तर इथून येतील, दुसरी लिफ्ट त्या बाजूला आहे. पण मी इथली त्या लिफ्टकडे बघतीये. आता येतील, आता येतील. 5-7 मिनिटानंतर लिफ्ट वर येताना दिसली आणि दार उघडलं आणि त्या महिला आल्या. आल्या तेव्हा मला कळलं, की ह्यांच्याकडेही या भारलेल्याच आहेत जरा. मी दारातून लगेच उंबरठ्यात ओलांडून बाहेर आले आणि "या वगैरे" असं मी म्हटलं, "या ना." तर तिथेच त्याने पिशवीतनं गुलाबी हार काढला आणि माझ्या गळ्यात घातला. तर मला इतकंसं शहारली ना मी एकदम असं, आणि असं ना अगदी प्रेमाने जवळ घेतलं. आणि ते घेतल्यानंतर लगेच ठाकूरजी आले. ठाकूरांनी पण असं जवळ घेतलं. तिघींनी आम्ही असं एकमेकींना धरलेलं ना त्यावेळेला, तो अगदी माझ्या आयुष्यातला असा परमोच्च क्षण आहे, की मी त्या दोन्ही ऊर्जांना इतकं जवळनं अनुभवली. आणि रडले मी खूप त्या त्या क्षणाला असं, आणि मला असं वाटलं, की मला यांनी माफ केलं, की मी त्या दिवसाचा राग ह्यांचा केला. त्यानंतर आम्ही आत आलो, तर मला म्हणाले, की "तुझ्या दरबारात बसणार आम्ही." परत प्रश्न पडला, तर माझा दरबार कोणता? तर मग कळलं, की देवघर. माझ्या घरी एक एक रूम पूर्ण देवघर आहे. तर मग आम्ही तिथे गेलो. तिथे सगळे बसले आणि मग तिथे बोलणं सुरू झालं. एका पाठोपाठ एक आगमनं होत होती. आधी सगळ्यात पहिले आजोबा आले, स्वामी समर्थ महाराज. आणि ते मला म्हणाले, "बाळा ओळखलंस का?" तर त्यावेळेस मला काहीच सुचत नव्हतं. तर मी त्यांना म्हणाली, "शंकर महाराज का?" तर म्हणाले, "नाही." "तू ओळखलं नसशील तर मग मी जातो." हां. तर मी म्हटलं, "नाही थांबा ना," म्हटलं, "थांबा ना, मी आठवते." मला काही सुचत नव्हतं. आणि मला ना एकदम ते म्हणाले, की "एक माझा साधक तुझ्याकडे पाठवला होता ना, विसरलीस?" तर जे गुरुजी आले होते ना माझ्याकडे, ते आजोबांनी पाठवलेले होते. बरं. आणि ते बाबाजींच्या आज्ञेने मला शिकवत होते. तर मी म्हटलं, "हां, आजोबा?" तर ते इतके गोड हसले ना, बापरे! म्हणजे ज्या मुलाकडे ते आले होते, तो मुलगा तो डॉक्टरच मुलगा. तर त्याच्याकडे इतके गोड तो हसला, चेहरा कसा इतका असा खुलला ना एकदम. आणि मला म्हणाले, की "आज महादेवांच्या आज्ञेने आम्ही इथे आलेलो आहोत. त्यामुळे आज आमचं बाळ गुरुपद घेणार आमच्यासाठी सोहळ्याचा दिवस आहे." मला त्यावेळेस इतकं असं भरून आलं ना, की म्हटलं म्हणजे मी ज्या गोष्टीला जवळ-जवळ 1.5-2 वर्ष नाही म्हणत होती,
मला गुरु नाही बनायचं असं मी म्हणायची. ती गोष्ट इतकी आवश्यक होती आणि इतका सगळ्यांना आनंद होतोय आपण आज हे स्वीकारलं म्हणून. म्हणजे काय असेल मला तर खरंच त्याच्या मागचं रहस्य तेव्हा नव्हतं कळले. आणि ते म्हणाले की आज आम्ही खूप खुश आहोत. सोहळ्याचा दिवस आहे आज आमच्यासाठी. वा. आज इथे सगळे उपस्थित आहेत. पण तुला आशीर्वाद देऊन ते जातील. सगळ्यांनाच देहधारण करणं शक्य नाही होणार. हा. त्याच्यानंतर त्याने ठाकूरांना म्हटलं की रामकृष्णा सगळ्यांना संभ्रमित करतोस. आज तूही संभ्रमित झालास असं म्हणाले. वा. की आणि मग त्या दोघांचं आपसात बोलणं झालं. ते तर फार वेगळ्या दैवी त्यांची चर्चा होती. की ते म्हणाले की देह सोडलास त्यावेळेस मला भेटलेलास. त्याच्यावर आज भेटतोयस. म्हटलं बापरे! म्हणजे काय खरंच की काय हे सगळं आपण ऐकतोय आणि 30-35 साधक बसले आहेत. आम्ही हे सगळे असे बाहेर आहेत. आम्ही देवघरात आहोत. आवाज जातोय त्यांच्यापर्यंत. आणि ही सगळी चर्चा आम्ही ऐकतोय. बरं ज्या महिलेकडे बाबाजी होते ती त्याच ह्याच्यात बसली होती पद्मासन आणि असं झालं. आणि तिला म्हणतायत की तू सुकुमार आमच्यामध्ये छान. तू बोलवशील आणि महादेव येणार नाहीत असं होणारच नाही. बर. हां, त्यामुळे महादेव पण आज येणार, पण ते देहधारण नाही करणार. ते आशीर्वाद देऊन जाणार बाळाला असं सांगतायत. आणि त्याच्यानंतर त्यांचं शरीराचं टेम्परेचर ते 0 होतं. मी नमस्कार केला, त्याने आशीर्वाद दिला. त्यांच्यानंतर लगेच महाराजांचं आगमन झालं, शंकर महाराजांचं. बर. आणि ते बराच वेळ होतं. म्हणजे त्याचे बरेचसे व्हिडिओ आम्ही त्यावेळेला केले. कारण की तेव्हा अनुमती होती करायची, तर ते केले आम्ही. कारण की बरेच संदेश मला विसरायला व्हायचे नंतर. त्यामुळे मी ते माझ्या याच्यासाठी मी ते घेत होती. आणि मग त्यांच्याशी ते बोलणं झालं. त्यांनी ते म्हणाले की तुझ्या वडिलांची पुण्याई आज कामी येतेय आणि तुझा आत्मा तर काय सांगू वेगळाच आहे. पण म्हणे तुझी जी काही अवस्था होतीये मनाची, बुद्धीची ती कळतीये आम्हाला. की हे सगळे येतात, तुला आदेश देतात, तुझ्याशी बोलतात, तुला संदेश देतात. तुझ्या मनाची काय अवस्था होत असे हे कळतंय मला. त्यावेळेस मला असं वाटलं की खरंच म्हणजे माझा त्रास महाराजांना कळला की म्हणजे काय मी बिथरली आतून हे. मी चेहऱ्यावर जरी खूप दाखवत होते की मी स्थिर आहे, पण आतून खूप वावटळ आल्यासारखं झालेलं माझ्या अगदी. एका पाठोपाठ एक मला ओळखताही येत नव्हतं पटकन कोण येतंय, कोण जातंय असं. आणि तो दिवस असा एक अद्भुत मी अनुभवला ह्या ह्या म्हणजे ह्या जीवनातला तो असा एक दिवस की खरंच असं कधी कुठे ऐकलेलं नाही. प्रत्येक जण कोणाचं तरी उत्तराधिकारी होतं, गुरु होतं. बरेच तर स्वयंघोषितच गुरु असतात की स्वतःच डिक्लेअर करतात की आम्ही गुरु आहोत. पण माझ्या बाबतीत की मी नाही नाही म्हणत असताना सगळ्यांच्या इच्छेने सगळ्यांनी येऊन ते मला गुरुपद दिलं गेलं. त्यानंतर तो प्रॉपर विधी झाला की एका जोडप्याने माझं पाद्यपूजन केलं. त्यानंतर मला ओटी दिली गेली, पण ओटी भरली नाही गेली, फक्त हातात दिली गेली. त्याच्यामध्ये हिरवी साडी होती आणि ती हिरवी साडी दिल्यानंतर लगेच ऑरेंज शाल माझ्या अंगावर टाकली गेली. आणि त्याच्यानंतर मग ते भगवे वस्त्र माझ्याकडे आलं. म्हणजे एका प्रापंचिक महिलेला अचानक भगवा जेव्हा येतं तेव्हा ती काय लढाई असेल ना ही मी न सांगितलेलीच बरी. तर त्याच्यामुळे ते एक पुढचं येते शीतयुद्धच होतं बराच काळ असं होतं. आणि तो काळ छानच होता मी म्हणेन, कारण की त्याच्यामध्ये मला खूप काही शिकताही आलं. जेव्हा आपल्याला कळतं की लढाई खूप मोठी आहे आणि लढाईचं ट्रेनिंग आपल्याला मिळायला लागतं, तेव्हा ती शिकण्यासारखीच गोष्ट असते. तर ते झालं आणि त्यानंतर मग मी भगवं धारण करायला लागले. ओके. आणि त्यानंतर 2018ला मग सगळ्यांचे गुरु, महाबाहू जे बाबा माझ्याकडे आले, त्यांना बऱ्याच नावाने ओळखलं जातं, पण त्यांचं मला सांगितलेलं नाव ते म्हणजे भद्रभाऊ. आणि त्यांचं आगमन झालं. त्यांनी आधी स्वतःची ओळख मला काहीच दिली नाही. ते पूर्ण हिंदीत बोलायचे. त्यांच्या भाषेला एक सुफी टच होता आणि बोलताना त्यांची एक वेगळाच लहेजा होता भाषेचा, की जे असं गहन काहीतरी हिंदी बोलण्यासारखं. मी खूप विचार करायचे, की मी कोणाशी बोलते नक्की? मला कळायचंच नाही, कारण की बरेच महिने झाले पण ते काय सांगत नाहीत. पण मी विचार करायचे, की कोणाशी बोलतोय? आणि मला एक दिवस सडनली आठवलं, की आपल्याला सांगितलं गेलेलं, गुरुजींनी आपल्याला सांगितलं होतं, की तुम्हाला एक दिवस या सगळ्यांचे गुरु, बाबाजींचेही गुरु जे आहे, ते भद्रभाऊ बाबा तुम्हाला भेटणार आहे. आणि तेच हे बाबा आहेत असं मला जेव्हा कळलं, तेव्हा मी त्या भेटीत बाबाला म्हटलं, की बाबा मी आता ओळखलं तुम्हाला. असं मी त्याला सांगितलं, की "मैंने ना आपको पहचाना. आप बाबा भद्रभाऊ है ना?" असं लहान मुलांसारखं मी त्यांच्यासमोर लहान होऊन जाते अगदी. तर ते असे छान गोड हसले
आणि मग आधी काही नाही म्हणाले आणि मग नंतर मला म्हणतात, "तुम जिसे समझ रही हो ना, वो तो बहुत बड़ी हस्ती है, मैं वो नहीं हूँ." म्हटलं, "नाही बाबा, आप मुझे फसा रहे, आप वही है." असं असं मी म्हटलं. त्यांच्यानंतर ना ते गेले की ना कोणीतरी त्यांचं एक शिष्य यायची ओके. आणि ते जे बोललेत ना त्याच्यावर मला अजून विस्तारित सांगायचे. म्हणजे कसं व्हायचं की आधी कालभैरव बाबा यायचे. कालभैरव बाबांचं आगमन आधी व्हायचं. कालभैरव बाबा ना फार कमी शब्दामध्ये अगदी सांकेतिक भाषेत काहीतरी बोलायचे. त्यांनी जे सांगितलंय ते विस्तारित सांगायला बाबा यायचे. आणि बाबाने जर काही असं सांगितलं ना रहस्यमय, तर ते सांगण्यासाठी त्यांचे शिष्य एक यायचे. ओके. तर तसं त्या दिवशी बाबा गेल्यानंतर त्यांचे शिष्य आले आणि ते असे करड्या आवाजात बोलायचे छानपैकी. तर मी त्यांना ना जानी बाबा म्हणायचे. कारण की नावं कोणाचीच माहीत नाही ना, त्यामुळे आपणच काहीतरी नावं ठेवायची आपल्या माहितीसाठी. तर मी त्यांना जानी बाबा म्हणायचे, की हे ना कसे बोलतात बरं का त्या ॲक्टर सारखे, तर म्हणून जानी बाबा असं. असं. तर मी त्यांना जानी बाबा त्यांनाही आवडायचं ते नाव मी दिलेलं आणि ते सगळे मला बुढिया म्हणायचे. म्हणजे बाबा मला बुढिया म्हणतात. बाकी सगळे बाबाजी, ठाकूरजी सगळे बाळ म्हणतात मला. पण फक्त बाबाच मला बुढिया म्हणतात. तर ते मला म्हणाले, की "अच्छा तो तुम जानती हो बुड्ढे को." तर बुड्ढे म्हणजे बाबा भद्रबा. "अच्छा तो तुम जानती हो बुड्ढे को." तर मी म्हटलं, की "मतलब मुझे जितना बताया गया उतना ही मुझे पता है." मग त्याने मला सांगितलं, की "जो तुम्हें मिल रहा है वो कोई आम नहीं है. वो इन सबके गुरु है. हम सबके गुरु है. वो प्रति शिव है. वो शिव की परछाई है." असं ते म्हणाले, की "कई जगह पे उन्हें तो शिव की परछाई माना जाता है." ओके. आणि कितने पीरों को उन्होंने बनाया है, कितने फकीरों को उन्होंने सिखाया है, कितने संत उनके हाथ के नीचे बने हैं, कितने बड़े गुरु होके गए हैं, सबको उन्होंने मार्गदर्शन किया है, सबको उन्होंने अध्यात्म का राह बताई है. मला असं वाटलं की बापरे आपलं काय पुण्य असावं की आपल्याला भेटावे. असं काय असेल आपलं की आपल्याकडे आणि यावं आणि आपल्याला बोलावं. मग एकदा ते नियमित मला त्यांची भेट व्हायची अगदी नियमित. तर मी त्यांना एकदा म्हणाले की म्हटलं मी ना तुमच्यावर खूप प्रेम करते. मी त्याला असं हिंदीत म्हटलं की मी खूप प्रेम करते. म्हणजे सगळे जग एक बाजूला आणि तुम्ही एका बाजूला. आणि माझ्या प्रेमासाठी कोणत्या चौकटीची मला गरज नाही आहे. माझं इतकं तुमच्यावर प्रेम आहे. असं मी त्यांना म्हटलं. मी तुम्हाला अष्टप्रहर आठवण करते जसं मी शिवाला आठवण करते. माझ्यासाठी तुम्हीच शिव आहात असं मी त्यांना म्हटलं. तर ते मला म्हणाले की युग युग से मेरी राह देख रहे हैं लोग. मुझसे गुफ्तगू करने के लिए तरस रहे हैं. मुझसे दीक्षा लेने के लिए तरस रहे हैं. लेकिन मैं उनके पास नहीं गया. मैं तुम्हारे पास आया. क्यों पता है? तो बोले मैं हर युग में नशेड़ियों को ढूंढता हूँ. नशेड़ी म्हणजे साधनेत प्रगत असलेले जीव. त्याच्या भाषेत. तो मैं हर युग में नशेड़ियों को ढूंढता हूँ और इस युग में मैंने तुम्हें ढूंढा है. अच्छा. बापरे! ते इतकं माझ्यासाठी मोठी शब्द होते ना, की ते अर्धे तर फार वरूनच गेले. फक्त मला एवढंच कळलं, की आपण याला पटलो. काहीतरी आपल्यामध्ये आहे, की जे यांना आवडलं आणि म्हणून आपल्याला भेटतंय. आणि मग त्याने मला त्यांच्याकडनं आलं मला म्हणजे आधी कालभैरव बाबांनी सांगितलं, की शिवकार्यासाठी तू जागा घे. तर तेव्हा आपल्या सगळ्या बॅचेसच्या फ्री होत्या क्रियायोग दीक्षा. आपण काही लोकांकडनं पैसे घेत नव्हतो. त्यामुळे काही निधी नव्हता आपल्याकडे. तर त्यांनी सांगितलं, की शिवकार्यासाठी जागा घे. तर मला असं वाटलं, की छोटीशी जागा एक मंदिर बांधायचं असेल. मला म्हणाले 11 एकर हवी आहे. वाह! तर माझे असे डोळे मोठे झाले 11 एकर हवी आहे म्हटल्यावर. नंतर म्हणाले, की पाण्याच्या जवळची जागा हवी आहे. पाण्याने घेरलेली. म्हटलं बापरे! बाबा कसं शक्य होतं? एकदा ती घाबरायची असं काय बोलायला, का मागचा अनुभव होता जमेल का म्हटल्यावर कशी मार पडलेली. तर मी म्हटलं, की बाबा निधी आणि सगळं. तर बोलले काळजी करू नकोस, सगळं होईल. जागा बघायला सुरुवात कर. बर. मग मी सांगितलं, म्हटलं जागा बघायला सुरुवात करा. खिशात छदाम नाही आणि आम्ही जागा बघायला सुरुवात केली. माझा विश्वास फक्त तगडा आहे या सगळ्यांवर. करेक्ट. आणि आल्या ऑफर्स काही 25 लाख एकर, 20 लाख एकर. म्हटलं अरे आपल्याला 11 एकर हवी आहे. कशी म्हटलं आपण घेऊ शकतो. खरे. म्हटलं आता थोडं थांबूयास म्हटलं. पुढचे काय आदेश येतील ते बघू. आणि एक अपरिचित माणूस आहे. काही त्याच्याशी आमचा संबंध नाही. तो कोणीतरी आमच्या साधकाचा कोणीतरी ओळखीचा कुठून तरी त्याला बातमी पोचलेली की गुरुमाई जागा बघताय. तर यावं. आता हे गुरुमाई सुद्धा मला आधी माई म्हणायचे. मग ते जेव्हा गुरुपद आलं तेव्हा ठाकूरांनी सांगितलं की तुमची माई आजपासून गुरुमाई. गुरुमाई. मग ते गुरुमाई सगळं झालं. तर त्याने सांगितलं की
अशी एक जागा आहे, तुम्ही आधी बघून तर घ्या, आवडली तर बघू. म्हटलं ठीक आहे, आता घ्यायचीच तर आहे, जाऊया. आणि मी आले, त्याने आणलं आम्हाला भंडारदऱ्याला. भंडारदऱ्याला डॅमच्या मागे एक टापू आहे. 25 एकरचा टापू आहे तो. तो दाखवला. सांगितलं ह्यातली 15 एकर आम्हाला विकायची आहे. तर म्हटलं मला 11 एकर हवी आहे. तर ते म्हणाले पण आम्हाला 15 एकर विकायचे, 4 एकर कोणाला देणार मग आहोत, असं म्हणाले. तर मग रेट विचारला. तो रेट ऐकून मला असं वाटलं की शक्य आहे, आपण काहीतरी करू शकतो. आणि मी म्हटलं चालेल. मी जाताना चेकबुक घेऊन गेली. माझ्या अकाउंटला फक्त 1,00,000 होती त्यावेळेला. ते मी तिथे टोकन घालून देऊन टाकली. आणि म्हटलं आता पुढचे ना आम्ही जसे जमेल तसे देऊ. जागा इतकी सुंदर ना की चारी बाजूनी पहाड, ते डॅमचं पाणी जे आहे ते सगळी, तो तलाव सगळा गोल आहे आणि मधोमधी जागा आहे अगदी. आणि एकाच बाजूनी रस्ता बनेल अशी जागा, तिथून आम्ही रस्ता बनवली. आणि ती जागा आपली त्यांच्याशी म्हणजे अजून ती नावावर होण्याची प्रोसेस सुरू आहे, कारण की ती आदिवासी टू नॉन आदिवासी व्हायला थोडासा वेळ जातो, ट्रायबल टू नॉन ट्रायबल असं. कारण मध्ये 3 वर्षाचा लॉकडाऊनचा काळ गेला, तर ती प्रोसेसमध्ये आहे. पण तिथे आपला वावर आहे. मंदिर बनवलं गेलं, कारण की बाबांनी सांगितलं की लगेच तिथे एक मंदिर बनव. तर ते मंदिर बनवलं गेलं. त्या ठिकाणी दशमहाविद्येची धुनी आहे आणि ते दशमहाविद्येची धुनी बाबांनी सांगितली तशीच आम्ही बनवली हाताने. आणि ती बनवल्यानंतर बाबांनी त्या धुनीकडे बसूनच मला दशमहाविद्येचं दीक्षा दिली. तिथे बसून त्यांनी मला सांगितलं आणि तेव्हा ते म्हणाले की ही धुनी जागृत आहे. की इथे जो येईल ना, तो जर चांगल्या विचाराने नसेल ना आला, तर तो पोचणारच नाही. अच्छा. आणि जो मनामध्ये कोणताही तर्क वितर्क न ठेवता पोचेल, त्याला ही धुनी भरपूर ज्ञान देईल. कारण ही जागृत धुनी आहे. कारण की जगामध्ये खूप कमी साधकांची धुनी जागृत राहते आणि ही तुझी धुनी जागृत आहे, असं त्याने सांगितलं. व शिवलिंगाची स्थापना केली. खूप मोठा समारंभ त्यावेळेला केला आम्ही. सगळे सोपस्कार की शिवलिंगाला गव्हाट ठेवायचं असतं. मग ते गहू जवळजवळ 1860 किलो गहू लागलेले त्यावेळेला. आणि तिथे रस्ता नव्हता, त्यामुळे तो टेम्पो असा तेढाबेढा होत होत ते गहू आणि त्या सगळ्या वस्तू पोचत होत्या. आणि त्या गव्हात एक 24 तास शिवलिंग आणि नंदी ठेवलेला. त्याच्यानंतर मग ते गहू दान केलेले माणसांना, पक्ष्यांना, सगळीकडे ते दान झाले. आणि मग ते शिवलिंगाची स्थापना झाली. त्यानंतर कालभैरव बाबांनी एक मला पाषाण दिला स्वतः, की हा पाषाण भैरव स्थानात ठेव. तर तो तिथे पाषाण आहे, काही भैरव स्थान बनलं. दोन्ही बनली दशमहाविद्येची. आणि आता आम्ही एका तिथे नागाच्या प्रतिमेची पण स्थापना केली, तेही बाबांच्याच सांगण्यावर. त्यामुळे आता एक मोठा असं एवढी 5 फण्याच्या नागाची स्थापना केलेली आहे. आणि मी असं जागा निवडली की या कोपऱ्यात आपण इथे ह्या बाजूला करूया. आणि नंतर मला तिथल्या केअरटेकरने सांगितलं की त्याला ह्याच जागेत नाग दिसलेले आहे. त्यामुळे ती जागा त्यांचीच होती आणि नेमकी तिथेच त्यांची स्थापना केली. तर त्यामुळे ते मंदिर तिथे उभं झालं. आणि मग आम्ही वरचेवर जायचो. त्यावेळेला रस्ता नव्हता, आमची तिथे काही व्यवस्था नव्हती. आम्ही 4 वर्ष असेच जायचो. तिथे काही टॉयलेट नाही, राहण्याची सोय नाही, भरपूर थंड वातावरण असायचं. आणि अशा याच्यामध्ये आम्ही थांबायचो, साधना करायचो रात्रभर. कधी कधी रात्री बसायला भीती वाटायची, कारण की वाघ वगैरे फिरतो हो त्या भागामध्ये. आणि एकदा मी बाबांना विचारलं, मी बाबा पूरी रात बैठ सकती हूँ मैं यहाँ? बाबा बोलले बैठो, किसी की भूख मिट जाएगी, असं म्हणाले. अरे बाप. मी म्हटलं ठीक आहे बाबा, मी बैठती हूँ. पण काही कसलाही धोका तिथे झाला नाही, कारण की प्रत्यक्ष हे सगळे आहेत, त्यामुळे तसं काहीच नाही. पण वाघ मात्र तिथे फिरतो, हे सगळ्यांनी सांगितलेलं आहे. पण मी कधी बघितलं नाही किंवा आम्हाला काही कधी त्रास झाला नाही. तिथे 1:30ला 2ला आम्ही एवढं तो 1-1 किलोमीटरचा रस्ता चालत जायचो. मग गाडी जिथे पार्क केली आहे तिथे पोचायचो. मग गाडीने आम्ही पुढे निघायचो. मग त्या रिसॉर्टवर थांबायचो एका, असं सगळं चालायचं. पण कधीही अगदी कोणत्याच प्राण्याचा, विंचू इतके फिरत असतात, इंगळ्या इतक्या फिरत असतात, पण कधी काही कोणाचा त्रास नाही झाला तिथे. आणि ते मंदिर उभं झालं. आणि त्या मंदिराची खासियत अशी आहे की जे शिवलिंग आहे ना, ते शिवलिंग काही काळाने असं थोडं थोडं सरकतं. म्हणजे उत्तरायण दक्षिणायन बहुतेक ते होत असावं. ते जिथे पाणी वाहण्याची नालीपासून कधी ते डावीकडे कधी उजवीकडे गेलेलं असतं. बापरे. आणि इतकं मोठं शिवलिंग आहे की ते आपण हलतच नाही. ते ठेवताना पण 8-10 लोक लागली, पण ते स्वतः मात्र फिरतं बरोबर. आणि आपल्या पुन्हा जागेवर पण येत असं होत.
वर हे तर केअरटेकरनी आमच्या लक्षात आणून दिलं की असं होतं म्हणून इथे. बर पण तिथे सगळेजण जाऊ शकतात दर्शन हो, हो. आता तो म्हणजे रस्ता आता तो अजून पक्का नाहीच झालेला. हा. पण गाडी थोडी तिथे पार्क करून चालत जाता येतं किंवा ट्रॅक्स वगैरे असतात त्या तिथे जात असतात रस्त्यावरनं. बर आणि मग तिथे जाऊन खूप साधनेसाठी शांत आणि छान जागा आहे. वा तर आता आम्ही तिथे एक पत्र्याची शेड बनवली की हा. रात्री किमान थांबता येईल असं. तर त्या पक्क अगदी काही बांधकाम नाही गेलेलं पण शेड केलेली आहे आणि ती खोलीसारखा आम्ही त्याचा वापर करतो. म्हणजे आपण डिस्क्रिप्शन मध्ये ऍड्रेस देऊ ज्यांना हो, हो, हो. जायचं असेल तर अगदी साधनेची उत्तम जागा आहे आणि महाशिवरात्री करतो आम्ही तिथे जाऊन भरपूर लोक रात्रभर साधना होते, जल्लोष होतो अगदी. खूप मजा येते आम्ही त्यावेळेला. म्हणजे तुम्ही एवढं छान सांगताय की सगळे प्रसंग असे डोळ्यासमोर उभे राहत आहेत आणि याच म्हणजे मला आपल्या पॉडकास्ट थ्रू एक सांगावं असं वाटेल प्रेक्षकांना की तुमच्या मार्फत बाबाजींवर एक चित्रपट येतोय आणि तो हिंदीत येतोय. आत्ता तुम्ही बघत होतात पार्ट 1. हा भाग जास्त मोठा होत होता म्हणून आम्ही पार्ट 2 मध्ये पुढचे जे सेगमेंट आहे ते ठेवलेलं आहे. त्यामुळे कुठेही जाऊ नका. लवकरच आम्ही पार्ट 2 सुद्धा रिलीज करतोय. तोही बघा. हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला हा प्लीज आम्हाला अभिप्राय कमेंट्समध्ये सांगा. आणि बाकी गुरुमाईंचे जे डिटेल्स आहेत ते डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही दिलेले आहेत. गुरुमाईंनी ज्या मंदिरांचा उल्लेख केलेला आहे, त्यांच्या आश्रमाचा उल्लेख केला आहे, ह्याचे सगळे डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये. सो प्लीज ते रेफर करा. त्यांचं कॉन्टॅक्ट नंबर आणि सोशल मीडिया हँडल्स, यूट्यूब चॅनल ह्याची लिंकसुद्धा दिलेली आहे. सो प्लीज ती रेफर करा. आणि पार्ट 2साठी थोडासा काय म्हणतात एक आम्ही लवकरच येतोय. त्यामुळे कमिंग सून आहे सेकंड पार्ट. सो तो पण प्लीज नक्की बघा.